हमारे वीडियो मसीहों के लिए, बाइबल सिखाने के लिए और उन लोगों के लिए बनाए जाते हैं जो सच्चे परमेश्वर को ढूंढ रहे हैं। किसी अन्य धर्म की आलोचना करना या उसके अनुयायियों का अपमान करना हमारा उद्देश्य बिल्कुल नहीं है, लेकिन कई क्षेत्रों में बाइबल की शिक्षाएं अन्य धर्मों के साथ मेल नहीं खाती। इसलिए अगर किसी को बाइबल की इन शिक्षाओं से ठेस पहुंचती हो तो कृपया हमारे वीडियो को न देखें। धन्यवाद। आज हमें 10वें दिन उपवास करने के लिए लाया इसलिए प्रभु के नाम को धन्यवाद। 10व्या दिवशी उपवास प्रार्थनेमध्ये आपल्याला घेऊन आला म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देतो। तो हम लोग महान है, अच्छा प्रभु है आणि आपला देव महान आणि चांगला देव आहे। तो अब हम आज के वचन की ओर जाएंगे। आपण आजच्या वचनाकडे जाऊया। हम लोग निकालेंगे गिनती अध्याय 14, गणना अध्याय 14, नंबर्स चैप्टर 14 गणना अध्याय 14 और वर्स 20 से 20 पासून 20 से 25 तक। 20 से 25 पर्यंत। नंबर्स चैप्टर 14 गणना अध्याय 14 और उसका 20 से 25 तक। त्याचं 20 से 25 पर्यंत। गिनती अध्याय 14 गणना अध्याय 14 और उसका 20 से 25 तक। त्याचं 20 से 25 पर्यंत। यहोवा ने कहा, तेरी विनती के अनुसार मैं क्षमा करता हूँ, परंतु मेरे जीवन की शपथ सचमुच सारी पृथ्वी यहोवा की महिमा से परिपूर्ण हो जाएगी। उन सब लोगों ने जिन्होंने मेरी महिमा मिस्र में देखी, जंगल में देखी और मेरे किए हुए आश्चर्य कर्मों को देखने पर भी 10 बार मेरी परीक्षा की और मेरी बातें नहीं मानी। इसलिए जिस देश के विषय में मैं उनके पूर्वजों से शपथ खाई, उसको मैं कभी देखने न पाएंगे। अर्थात जितनों ने मेरा अपमान किया है उनमें से कोई भी उसे देखने न पाएगा, परंतु इस कारण कि मेरे दास कालिब के अनुसार और ये आत्मा है, उसने पूरी रीति से मेरा अनुकरण किया है। मैं उसकी उस देश में जिसमें वह आया है पहुँचाऊँगा और उसका वंश उस देश का अधिकारी होगा। अमालेकी और कनानी लोग तराई में रहते हैं, इसलिए कल तुम ढूंढकर प्रस्थान करो और लाल समुद्र मार्ग से जंगल में जाओ। मग देव म्हणाला, ठीक आहे, तुझ्या विनंतीप्रमाणे मी त्यांना क्षमा करेन, परंतु माझ्याच नावाची शपथ घेऊन सांगतो की देवाचे गौरव पृथ्वी व्यापून टाकलेले सत्य आहे। तसेच हेही सत्य आहे की ज्या लोकांनी माझे गौरव आणि मी इजिप्तमध्ये व अरण्यात केलेले चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही माझ्यावर विश्वास ठेवण्यास किंवा माझ्या आज्ञा पाळण्यास त्यांनी 10 वेळा नकार दिला आहे, तेच हे लोक आहेत। त्यांच्या पूर्वजांना मी वचन देऊन देव केलेला तो देश ते आपल्या डोळ्यांनी पाहणार नाही, परंतु माझा सेवक कालेब हा वेगळ्या प्रकारचा माणूस आहे। त्याने माझ्या आज्ञा पूर्णपणे पाळले आहे। ज्या प्रदेशात त्याला हेर म्हणून पाठवले होते त्या देशात मी त्याला परत आले आणि त्यांच्या वंशजांना त्यामध्ये संपूर्ण वाढत आहे। इस्रायल लोक त्या खोऱ्यामध्ये राहणाऱ्या अमालेकी व कनानी लोकांना घाबरतात, म्हणून तुम्ही सर्वांनी उद्या तांबड्या समुद्राच्या दिशेने अरण्यात परत गेले पाहिजे। अब हम प्रार्थना करें। ये आपण प्रार्थना करू। पवित्र पिता, वचन की सेवा को आपके हाथ में लेते, आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हुए पालन करने के लिए मदद करना, करुणा दया रखना। प्रभु वचन का अर्थ समझने के लिए आप कृपा प्रदान करना। धन्यवाद देते पिता। आज 10वां दिन है प्रभु, इसलिए पवित्र पिता पवित्रता में और धार्मिकता में सभी लोग होने के लिए तो मदद करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। नंबर्स चैप्टर 14 का हम 20 से वचन पढ़ रहे हैं। गणना अध्याय 14 चा आपण 20 पासून हम यहाँ कैलेब के बारे में देख रहे हैं। आपण इथे कालेबाबद्दल बोलणार आज आहोत। 10वां दिन है उपवास का। आज उपवासाचा 10वा दिवस 10 आहे। नंबर परमेश्वर के सामने धर्मी ठहराने का नंबर है आणि 10 अंक हा देवाच्या समोर नीतिमान ठरवण्याचा अंक आहे। इसलिए परमेश्वर ने 10 आज्ञाओं को दिया म्हणून देवाने 10 आज्ञा और दिल्या जो 10 आज्ञाओं का पालन करता है आणि जो कोणी 10 आज्ञाचं पालन वो करतो परमेश्वर के सामने धर्मी ठहरता तो है। देवाच्या समोर धर्मी इसलिए ठरतो 10 नंबर धर्मी होने को दर्शाता है आणि 10 अंक हा नीतिमान होण्याला दर्शवतो। 10 नंबर अच्छा है बाइबल के अनुसार। 10 अंक बायबलचा अगर चांगला हम आहे। बाइबल में पढ़ेंगे तो बहुत जगह में ऐसा लिखा है, मैं तेरे 10 पीढ़ी तक मैं तुझे आशीष दूंगा। आणि जर आपण बायबलमध्ये जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की मी तुझ्या 10 पिढ्यांपर्यंत तुला आशीर्वाद देईन। तेरी 10 पीढ़ी तक अगर कोई व्यभिचारी हो या जिसमें अपंग ऐसा कुछ हो तो उस व्यक्ति के 10 पीढ़ी तक क्या होगा, मेरे पवित्र भवन में आने न पाएगा। आणि जर तुझ्या 10 पिढ्यांमध्ये कोणी अपंग असेल किंवा व्यभिचारी असेल तर तुझ्या 10 पिढ्यांपर्यंत ती माझ्या पवित्र मंदिरामध्ये येणार नाही। इस रीति से
परमेश्वर ने आह्वान में मतलब इस तरीके से परमेश्वर ने कहा था। आणि अशा रीतीने देव त्यांना म्हणाला होता. मतलब 10 नंबर परमेश्वर इसको दर्शाता है परिपूर्ण होने को, यानी परमेश्वर के सामने वो व्यक्ति खड़ा है। आणि 10 अंक हा परिपूर्णतेला आणि तो देवाच्या नजरेमध्ये खरा आहे याला और दर्शवतो. अभी जो हमने पढ़ा उसमें भी 10 नंबर आया है कि वे 10 बार इस्राएलियों ने परीक्षा की। आणि 10 वेळा इस्रायली लोकांनी परीक्षा केली ते आपण वाचत वो आहोत. लोग थे जिन्होंने परमेश्वर के चिन्ह चमत्कार देखे। आणि ही लोक होती ज्या लोकांनी देवाचे चिन्ह चमत्कार उन्होंने बघितले सबसे होते. बड़ा चिन्ह ये देखा कि मूसा का हाथ कोड़ से हो गया था आणि त्यांनी सर्वात पहिले चमत्कार हा बघितला की मोशेचा हात कोड्याने भरला और होता वही हाथ वापस अच्छा हो गया। आणि तोच हात पुन्हा चांगला फिर झाला लाठी साफ बन गई। आणि नंतर काठी साफ झाली. इतने 2 चमत्कार देखने के बाद आणि एवढे 2 चमत्कार बघितल्याच्या फिर नंतर मोसेस और आरोन के द्वारा बहुत सारे चिन्ह चमत्कार मिस्र देश में किए गए। आणि नंतर मोशे आणि हारूनच्या घरी मिस्र देशामध्ये खूप सारे चिन्ह चमत्कार झाले. इस्राएली लोग पानी पीते थे लेकिन वहाँ पर मिस्र देश में पानी नहीं था, जो दूसरे लोगों के लिए पानी नहीं था। आणि इस्रायली लोक पाणी प्यायचे पण मिस्र देशामध्ये त्या लोकांना प्यायला पाणी नव्हतं. तो ये बातें उनके आंखों के सामने हुई। आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्याच्या और समोर 10वीं झाल्या. जो विपत्ति है आणि 10वी जी विपत्ती आहे वो विपत्ति की पहिलोटा मारना। आणि ती विपत्ती होती पहिलोटा वहाँ पर मारणे. भी 10 है। देखो परमेश्वर ने भी 10 ही विपत्ति डाली। आणि देवाने पण 10 विपत्ती टाकल्या. इसलिए ना परमेश्वर जब क्रोध हो करता है तभी भी 10 प्रकार से यानी 10 बार करता है। आणि देव जेव्हा प्रकोप करतो तेव्हा तो 10 प्रकारच्या द्वारे 10 आजारांच्या द्वारे करतो. उसी रीति से ब्लेसिंग देता है तो 10 पीढ़ी कर देता है। आणि आशीर्वाद देतो 10 पिढ्यापर्यंत इसलिए देतो. आज्ञा भी 10 दी। म्हणून आज्ञा पण 10 तो दिल्या. 10 नंबर परमेश्वर के सामने नीतिमान और अनीतिमान उसको भी दर्शाया जा सकता है। आणि 10 अंक हा देवाच्या समोर नीतिमान आणि अनीतिमान यांना सुद्धा दर्शवला तो जातो. इन इस्राएलियों ने भी क्या किया, परमेश्वर के जो मिस्र देश से बाहर निकले, लाल समुद्र 2 भाग हो गया, उसके बाद से 10 बार परमेश्वर की परीक्षा की। आणि लाल समुद्राच्या नंतर जेव्हा ते लोक पार झाले तेव्हा सुद्धा त्या इस्रायली लोकांनी 10 वेळा देवाची परीक्षा हम नहीं केली. गिने, मैं भी इतना बार बाइबल पढ़ा आणि मैं मी पढ़ा नहीं पढ़ी हूँ, आणि मी एवढे वेळा बायबल वाचलेला आहे. लेकिन मैंने कभी ऐसा नहीं गिना कि हाँ एक बार इसने डाउट किया, इन्होंने दूसरी बार किया, तीसरी बार, लेकिन परमेश्वर के अगेंस्ट उन्होंने परीक्षा की, बोले, कुड़कुड़ाए, इसी कारण से परमेश्वर ने वो गिना। आणि मी एवढ्या वेळा बायबल वाचले पण तेवढ्या वेळा मी भले मोजले नाही की त्यांनी किती वेळा देवाची शक्य केला, पण ते देवाच्या विरुद्धामध्ये केलं म्हणून देवाने सगळं काही तेच मोजलं. है ना? इसलिए परमेश्वर को मालूम था इन्होंने 1 बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार नहीं, 4 बार नहीं, 10 बार इन्होंने मेरी परीक्षा की। आणि देवाला माहिती आहे की ह्या लोकांनी माझी एकदा नाही, दोनदा नाही, पण 10 वेळा या लोकांनी माझी परीक्षा घेतली और ये परमेश्वर ने गिना। आणि हे देवाने इसलिए मोजलं. यहाँ पर भी हम 10 नंबर देखते हैं। म्हणून आपण ते 10 अंक तो बघतो. प्रभु की स्तुति हो, आज आप लोग भी 10 नंबर के यानी 10वें दिन के प्रार्थना में आए हैं। आणि देवाची स्तुती असतो की तुम्ही पण 10व्या दिवशी प्रार्थना और करा. आप सब आए हैं, यानी परमेश्वर चाहता है कि आप भी परमेश्वर के सामने धर्मी ठहरे और परमेश्वर की सारी आज्ञाओं का पालन कर कर परमेश्वर के सामने खड़े रहे। आणि तुम्ही सगळेजण देवाच्या समोर आले म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही नीतिमान बनावा आणि सगळ्यांच्या आज्ञेचं पालन करून तुम्ही देवाच्या समोर उभे राहा. इसलिए प्रियो परमेश्वर के सामने इस्राएल बने रहे, म्हणून देवाच्या समोर इस्रायलाने बनून इसलिए राहावं. उन्हें 10 आज्ञाओं को दिया। म्हणून त्यांना 10 आज्ञा दिल्या. आज भी प्रभु आपको इसीलिए चुना। आणि आज देवाने यासाठीच तुम्हाला प्रभु के निवडले. नाम की स्तुति हो। देवाच्या नावाची आज स्तुती हम असो. लोग कालेब के बारे में देखने वाले हैं। आज आपण कालेबाबद्दल बघणार आहोत. कालेब जो परमेश्वर हम यहाँ देखते हैं यहूदा गोत्र से है। आणि कालेब हा यहूदा गोत्रातून आहे. ये यहूदा गोत्र से आया हुआ एक चुना हुआ वंश है। हा यहूदा गोत्रातून आलेला आणि निवडलेला माणूस आहे. हम फैमिली के बारे में देख रहे हैं। आज 10वां दिन है, 9 दिन में हमने फैमिलीज के बारे में देखा। आणि आज 10वा दिवस आहे आणि 9 दिवस आम्ही कुटुंबाबद्दल बघितलं. परमेश्वर फैमिली को पसंद करता है और परमेश्वर सारे कुटुंबियों का पिता है। आणि देव कुटुंबामध्ये आवड घेतो आणि तो सर्व कुटुंबांचा पिता आहे. आज जितनी फैमिलीज संसार में है, विश्वासी और अविश्वासी, उन सभी फैमिलियों का परमेश्वर पिता है। आणि जेवढी कुटुंब आहेत विश्वासी किंवा अविश्वासी त्या पूर्ण कुटुंबाचा देव हा पिता आहे. इसलिए हमने सबसे पहले दिन में परमेश्वर की फैमिली देखा। म्हणून आम्ही सर्वात पहिल्या दिवशी आम्ही देवाच्या कुटुंबाबद्दल इसलिए बघितलं. परमेश्वर ने फैमिली बनाई पुरुष से। आणि देवाने कुटुंब बनवलं इसलिए पुरुषापासून. पुरुष बड़ा इम्पोर्टेंट है। म्हणून पुरुष फार महत्वाचा आहे. इसलिए पुरुष क्या करना चाहिए, उसकी जिंदगी में पहला स्थान परमेश्वर को देना चाहिए। म्हणून पुरुषाने सर्वप्रथम स्थान देवाला दिलं पाहिजे. अगर वो प्रथम स्थान परमेश्वर को देता है तो उसकी फैमिली जैसा परमेश्वर के भय में बढ़ना चाहिए वैसे बढ़ती है। जर तो देवाला प्रथम स्थान देतो पुरुष तर मग त्याचं कुटुंब देवाच्या भयामध्ये वाढतं. हाँ, इसलिए प्रियो कितनी भी स्त्रियां प्रार्थना करती है, कितनी भी भक्ति करती है, लेकिन
फैमिली का हेड पुरुष ही होता है। आणि स्त्रिया कितीही प्रार्थना करतात, कितीही वाटतात, पण कुटुंब समजतात आहे ते पुरुष आहे। इसलिए यही सच्चाई है, यही रियलिटी है। आणि हाच खरेपणा आहे। तो इसी कारण से प्रियो पुरुषों को परमेश्वर चाहता है कि जैसे अकेला अगर आप रहोगे तो आपकी फैमिली नहीं भूली जाती। आणि जर पुरुष एकटा असेल तर त्याचं कुटुंब नाही म्हणणार आहे। जब आपके साथ पत्नी होती है, आपके बच्चे होते हैं, 1 या 2 या 3 या 4 या बच्चे नहीं भी, लेकिन जब तक आपकी पत्नी है आप फैमिली में हो कहा जाता है। आणि जोपर्यंत तुमची पत्नी आहे तोपर्यंत तुम्ही कुटुंबामध्ये आहात असं म्हणण्यात येतं। इसीलिए हर पुरुष को कुटुंब होना चाहिए, ये परमेश्वर की योजना है। म्हणून प्रत्येक कुटुंबाला पुरुष असलं पाहिजे ही देवाची इच्छा आहे। आदम अकेला था। आदम एकटा होता। आदम के माता पिता कौन थे? परमेश्वर। आदमाचे आई वडील कोण होते? देव। वो अकेला था, तो एकटा होता, इसलिए उसकी फैमिली बनाने का परमेश्वर ने निर्णय लिया म्हणून त्याचं कुटुंब बनवण्याचा निर्णय देवाने और घेतला। इसीलिए परमेश्वर ने उसे हव्वा दिया। म्हणून देवाने त्यांना हवा यानी दिली। स्त्री म्हणजे इसलिए पुरुष कितने भी पुरुषों में रहेगा, आणि पुरुष कितीही पुरुषांमध्ये कभी राहील उसे शांति नहीं मिलेगी, तरी त्याला शांती भेटणार सुख नहीं नाही, मिलेगा। त्याला सुख भेटणार उसे नाही। जो मन को शांति मिलेगी वो उसकी पत्नी से ही मिलेगी। आणि त्याला जी मनाची शांती आहे ती फक्त त्याच्या पत्नीकडूनच इसलिए भेटेल। वो अपनी पत्नी के साथ फेथफुल रहना चाहिए। म्हणून त्यांनी त्याच्या पत्नीवर विश्वास करायला पाहिजे। पत्नी के सिवाय दूसरी उसकी जिंदगी में नहीं आना चाहिए। पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या पत्नीशिवाय दुसरी स्त्री त्याच्या जीवनामध्ये नाही आली परमेश्वर पाहिजे। के नजर में जो उस कायदे के अनुसार जो मैरिज हुआ है लोगों के सामने, वही उसकी पत्नी है। आणि देवाच्या नजरेमध्ये जे कायद्यानुसार लोकांच्या समोर त्याचा जो विवाह झालाय ती त्याची खरी पत्नी आहे। अगर वो कहीं और बाहर रिश्ता भी बनाता है तो परमेश्वर वो जरूर दिखाता है, प्रकट करता है और उसे छोड़ने के लिए मजबूर करता है। आणि जर त्यांनी बाहेर काहीतरी नातं बनवलं तर देव नक्की त्याला दाखवतो आणि ते सोडायला त्याला मजबूर और करतो। उसे नहीं, पूरी फैमिली को प्रकट करता है। आणि त्यालाच नाही त्याच्या पूर्ण कुटुंबाला प्रकट ये करतो। बातें परमेश्वर खुली कर देता है। आणि या सगळ्या गोष्टी ते उघड करतो। इसलिए हम अब्राहम के विषय में देख सकते हैं, म्हणून आपण अब्राहमबद्दल बघू शकतो। परमेश्वर की बिल्कुल योजना नहीं थी, परमेश्वर की बिल्कुल इच्छा नहीं थी कि हाजिरा और हाजिरा से एक बेटा उत्पन्न हो। परमेश्वर ने ऑलरेडी कहा था मैं तुझे सारा से ही बेटा दूंगा। आणि देवाची बिलकुल इच्छा नव्हती की हाजिरापासून त्याला मूल जन्माला यावं, पण देवाने त्याची योजना बनवली की त्याला सारेपासून मूल होणार। लेकिन एक नैसर्गिक रीति से पुरुष है, स्त्री के पास गया तो बच्चा हो गया, इसलिए नैसर्गिक रीति से बाइबल में लिखा है कि उसे बच्चा हुआ इश्माइल। आणि नैसर्गिक रीतीने त्याला पुत्र झाला इश्माईल। इसलिए परमेश्वर उसके साथ बात करना बंद किया था, म्हणून देवाने त्याच्याशी बोलणं टाकलं होतं, नाराज था। त्याच्याशी तो रागवला होता। इसीलिए देखो वहाँ पर बाइबल हमें स्पष्ट रीति से बताती सारा को दुख तो हुआ होगा, आणि बायबल आपल्याला स्पष्ट सांगते साऱ्याला दुःख तर झालंच असेल, लेकिन सारा बदला ले पाई क्या? पण सारा सूड घेऊ शकली का? गुस्सा कर पाई, राग करू शकते, लेकिन परमेश्वर ने उसका क्या किया? हिसाब लिया, न्याय किया। पण देवाने तिचा न्याय केला आणि हिशोब घेतला। इसलिए स्त्री की ओर से हमेशा परमेश्वर पुरुष से न्याय करता है, हिसाब लेता है। आणि स्त्रीकडून नेहमी काय करतो? देव त्या पुरुषाचा न्याय करतो। आफ्टर ऑल परमेश्वर ने उसे कहा तेरी दासी और तेरी, ऐसे ही कहा तेरी दासी और तेरे दासी के पुत्र को, ऐसा कहा क्या? तेरी पत्नी और तेरे उसके पुत्र को बाहर निकाल दे। आणि देव त्या अब्राहमाला म्हणाला की तुझ्या दासीला आणि तुझ्या पुत्राला, तो पण म्हणाला दासी आणि पुत्र, असं म्हणाला तर की तुझी बायको आणि तुझा मुलगा नहीं ना, क्या कहा? तेरी दासी और उसके पुत्र को निकाल दे। काय म्हणाला? तुझ्या दासीला आणि तुझ्या पुत्राला तू काढून इसलिए दे। जितने ऐसे रॉन्ग कनेक्शंस लेते परमेश्वर उतरवाता है। आणि जेवढे असे रॉंग कनेक्शन असतात त्यांना देव तोडतो। इसलिए अपनी पत्नी के साथ फेथफुल रहना ये पुरुष का सबसे बड़ा कर्तव्य है। आणि आपल्या पत्नीबरोबर विश्वसनीय राहणं हे पुरुषाचं मोठं कर्तव्य आपके आहे। लिए स्त्री बनाई गई है, इसलिए स्त्री का कुटुंब नहीं कहा जाता है, पुरुष का कुटुंब कहा जाता है। आणि तुमच्यामुळे स्त्री बनवण्यात आली म्हणून स्त्रीचं कुटुंब नाही म्हणलं ते पुरुषाचं कुटुंब आपके म्हणलं। जन्म होने के बाद कुछ सालों के बाद 4, 5, 6 साल जितना फर्क है उतने सालों का फर्क होने के बाद आपके लिए स्त्री बनाई गई। आणि तुमचा जन्म झाल्याच्या नंतर काही काळाच्या नंतर काही वर्षाच्या नंतर जे 4-5 वर्ष आहे त्याच्यानंतर तुमची स्त्री बनवण्यात आली। मालूम है? तो इसलिए पहले आदम बनाया गया, मग पहिले आदम बनवण्यात उसके आले, बाद कुछ सालों के बाद हवा बनाई गई। नंतर काही वर्षानंतर हवा बनवण्यात आली। इसीलिए नियम के अनुसार हर पुरुष क्या करना है? अपने फैमिली को प्यार करना है। आणि नियमानुसार प्रत्येक पुरुषाने आपल्या कुटुंबाला प्रेम करायचे। इसीलिए जो अपने खून से और अपने विवाह के द्वारा खून यानी कौन? जैसे अपने बच्चे, जिसे ब्लड रिलेशन कहते हैं, और पत्नी यानी परमेश्वर के सामने किए हुए कायदे के अनुसार, लॉ के अनुसार, नियम के अनुसार वो मिलकर रहते हैं, उसे कहते हैं कुटुंब। आणि जी देवाकडनं कायद्यानुसार मिळालेली जी पत्नी आहे, जी मुलं आहेत, जे त्यांचे रक्ताचे आहेत, त्यांना म्हणतात कुटुंब। मालूम है? अभी किशन कितना भी अपने भाई के साथ रहता होगा, आणि दिवसानंतर किती आपल्या भावाबरोबर राहत तो असेल, भी वो अपने भाई की फैमिली में रहेगा। आणि तरी सुद्धा तो आपल्या भावाच्या कुटुंबामध्ये जब वो राहतो। विवाह करेगा जेव्हा त्याचा विवाह होईल तब उसका कुटुंब होगा। तेव्हा त्याचं कुटुंब होईल। अब उसके ऊपर उसकी अथॉरिटी उसके माँ की है,
आणि आता त्याच्यावरती अधिकार त्याच्या आईचा आहे, उसकी बहन का है। त्याच्या बहिणीचा आहे, तो मैरिड है लेकिन अभी उनके साथ ही उसे संभालना ही उनका ड्यूटी है। आणि त्याला सांभाळणं हे त्याचं कर्तव्य आहे। मालूम है, जब विवाह हो जाता है जेव्हा विवाह होतो तो एक कुटुंब बन जाता है। तेव्हा एक कुटुंब बनतं मालूम है, नियम के अनुसार, बाइबल के अनुसार। आणि नियमानुसार बायबलनुसार। इसलिए वो कितना भी कहेगा मैं ये मेरा ही कुटुंब है, आणि तो किती मोठा हे माझंच कुटुंब आहे, लेकिन जब वो अपनी पत्नी, अपने बच्चे या फिर अभी देखो माँ के साथ वो रहता है, मैरिड है, तो बोलेगा ये मेरा कुटुंब है, मेरी माँ है, कोई कुछ नहीं बोलेगा। आणि तो आता विवाहित आहे, तो आपल्या आईबरोबर राहतो आणि तो म्हणतो हे माझं कुटुंब आहे, तर काही कोणी काय बोलणार नाही। लेकिन जब वो मैरिड फैमिली के साथ रहता है आणि जेव्हा तो विवाहित कुटुंबाबरोबर राहतो तब उसे नहीं कहा जाता ये तेरा कुटुंब है, उसे कहा जाता है तू किसी और के ही घर में रह रहा है। आणि त्याला नाही म्हणण्यात येईल की ते तुझं कुटुंब आहे, पण ते कोणा दुसऱ्याचंच कुटुंब म्हणण्यात येईल। इसीलिए फैमिली का परमेश्वर चाहता है कि हम हमारी फैमिली के साथ रहें। आणि देवाची इच्छा आहे की आपण आपल्या कुटुंबाबरोबर राहावं। वो अपने बड़े भाई के साथ रहता है, गलत नहीं है। आणि तो आपल्या मोठ्या बरोबर राहतो हे चुकीचं नाहीये, मालूम है, वो रह सकता है, तो राहू शकतो। लेकिन जब उसकी शादी होगी तब उसकी फैमिली बनेगी। आणि जेव्हा त्याचा विवाह होईल तेव्हा त्याचं कुटुंब इसलिए बनेल। पुरुष से फैमिली बोली जाती है। म्हणून पुरुषापासून कुटुंब बनतं। अभी बसमा फैमिली को माता पिता है, आणि भस्म कुटुंबाला आई वडील आहेत, लेकिन फिर भी रामन की फैमिली और तुलसी की फैमिली ऐसी बोली जाती है। आणि रामन दादाचं कुटुंब आणि तुळशी दादाचं कुटुंब असं म्हणण्यात येतं। सही है? अब उनकी फैमिली बन चुकी है। आणि आता त्यांचं कुटुंब बनलेलं आहे। इसलिए अगर तुलसी अपनी पत्नी को अपने घर पे रखकर अपने भाई के साथ रहता है, आणि तुळशी दादा आपल्या पत्नीला घरी ठेवून आपल्या भावाबरोबर तो राहतो, कहता है तो लोग क्या बोलेंगे, तुझी बायको कुठे आहे? वो लोग काय म्हणते तेरी बीवी कहाँ है? भावाच्या घरी का राहतोयस? और भाई के घर में क्यों रह रहे हैं? बायकोला घेऊन राहा। और पत्नी के साथ रहे। भाईचे भावाबरोबर तुला काय बायकोला घेऊन राहा। और अगर तुझे भाई के साथ रहने तो अपनी पत्नी को लेकर रहे। एक ही घर में हम 2-3 भाई मिलके रह सकते हैं। आणि एकच घरामध्ये 2-3 भाऊ मिळून राहू शकतात। बेडरूम अलग होने चाहिए आणि बेडरूम वेगवेगळे असले और पाहिजे। एक ही घर में यानी एक ही रूम में 3-4 भाई नहीं रह सकते। आणि एकच घरामध्ये 3-4 भाऊ नाही राहू शकत एक रूम में एका रूममध्ये। मालूम है? ये याद है। आणि लक्षात 3 ठेवा। बेडरूम है, 3 भाई है तो 3 बेडरूम होने चाहिए। आणि 3 भाऊ आहेत तर 3 बेडरूम असले पाहिजे। मालूम है? झगड़ा न हो, भांडणं होऊ नये, स्त्रियों में झगड़ा न हो, स्त्रियांमध्ये भांडणं होऊ नये, इसलिए 3 पुरुषों में यूनिटी होनी चाहिए। तीनों पुरुषों ने अपनी पत्नियों को संभाल के लेना चाहिए। बोलना चाहिए बघ वेगळी निघाली तर सगळं तुला करावं लागेल, मिळून राहशील तर तुला कामाचा लोड कमी पडेल। और तो अलग निकलेगी तो तुझे सब कुछ करना पड़ेगा, अगर साथ में रहेंगे तो तेरे काम का लोड थोड़ा कम हो जाएगा, खर्चा भी बढ़ेगा। खर्च पण वाढेल। अभी तीनों मिलके रहते हैं इसलिए काम खर्चा है, आणि तिघं मिळून जातो म्हणून कमी खर्च आहे। लेकिन अगर अलग अलग हुए पण आता वेगवेगळे झालं, लाइट का बिल मुझे ही भरना पड़ेगा, रेशन मुझे ही भरना पड़ेगा, सब बिल। अभी हम कैसे डिस्ट्रीब्यूट करके तीनों भाई डिस्ट्रीब्यूट करके मिल करते हैं, क्योंकि फैमिली बोला तो सब मिलजुल कर है। आणि कुटुंब म्हटलं तर सगळं काही मिळून जुळून आहे। तेरा मेरा नहीं कह सकते। आणि तुझं माझं नाही म्हणू शकत। हम फैमिली बोला तो परमेश्वर ने फैमिली क्यों बनाई, ताकि सब लोग मिलकर रहे। आणि देवाने कुटुंब का बनवलं, कारण का सगळ्यांनी मिळून राहावं। जैसे इस हाथ को 5 उंगलियां दी, लेकिन कभी एक कभी अलग होती है, क्या मिलकर काम करते। जब ये जुड़ते हैं तब हाथ में ताकत आती है। आणि जेव्हा देवाने हाताला 5 बोटं दिली ते वेगवेगळे होतात का नाही, ते सगळेजण मिळून काम करतात, तब ताकत आती है। तेव्हा हाताला ताकद येते। मालूम है? वैसे ही फैमिली में जितने सदस्य हैं वो मिलकर रहे, म्हणून जेवढे कुटुंबामध्ये सदस्य आहेत त्यांनी मिळून राहावं, मिलकर काम करें। मिळून काम करावं। ये तो जितने मिलकर काम करोगे उतना श्रम का मतलब जो फायदा ज्यादा होगा। आणि जेवढं मिळून काम कराल तेवढा फायदा जास्त घर में होईल। अक्सर बहुत से लोग आपस में तू करती है मैं नहीं करूँगा, तू कर मैं नहीं करूँ, ऐसा नहीं। आणि घरामध्ये असंच होतं की तू कर मी नाही करणार, असं नाही करायचं आहे। सब मिलकर ही काम होना चाहिए। आणि सगळ्यांनी मिळूनच काम केलं ये पाहिजे। परमेश्वर की इच्छा है प्रिय। आणि ही देवाची इच्छा आहे प्रिय। परमेश्वर चाहता है कि हम मिलकर हमारे घर में रहते हैं तो हम काम करना। जैसे पुरुष अगर बाहर का कामकाज करता है तो स्त्री ने अपने घर का काम करना चाहिए। आणि पुरुष जर बाहेरचं काम करतो तर स्त्रीने आपल्या घराचं काम केलं पाहिजे। हाँ, बर्तन घसना, टाइम पे खाना बना के रखना, खाना सब कुछ लेना, कपड़ा धो के लेना, क्योंकि पुरुष बाहर का काम करता है। आणि वेळ भांडी घासते वेळेवर जेवण बनवणं का, कारण का पुरुष बाहेरचं काम करतो। पुरुष पुरुष के साथ नहीं रह सकता, आणि पुरुष पुरुषाबरोबर राहू नाही ना शकत। पुरुष पुरुष से विवाह कर सकता है, ना पुरुष पुरुषाशी विवाह करू ना शकतो, स्त्री से विवाह कर सकती है, ना स्त्री स्त्रीशी विवाह करू शकतो, ना पुरुष नपुंसकलिंग से विवाह कर सकता ना है, पुरुष नपुंसकलिंग लोकांशी विवाह करू शकतो, ना स्त्री भी नपुंसकलिंग के साथ रह सकती है। आणि स्त्री पण पुरुषाबरोबर राहू नाही बाइबल शकत। के अनुसार परमेश्वर ने कुटुंब आदम के लिए स्त्री बनाकर ही दिया। आणि देवाने बायबलनुसार काय केलं, आदमाला स्त्रीच हे कुटुंब म्हणून दिले। इसीलिए प्रियो उस फैमिली को परमेश्वर ने आशीष दिया। म्हणून त्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला। इसलिए बहुत
बहुत जरूरी है पुरुष को कि पहला सबसे पहला पॉइंट तो पुरुष के जीवन में और उसके हृदय में परमेश्वर पहला स्थान होना चाहिए। आणि पुरुषाच्या जीवनामध्ये आणि हृदयामध्ये सर्वप्रथम स्थान देवाचंच असलं पूरे पाहिजे मन से, पूरे बुद्धि से, पूरे शक्ति से, प्राण से प्रभु को प्यार करना चाहिए। आणि पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण प्राणाने देवाला प्रेम केलं पढ़ पाहिजे। सकते हैं डिटरोनॉमी चैप्टर 6 व्यवस्था विवरण अध्याय 6 अनुवाद अध्याय 6 वर्स 4 to 9। त्याचे 4 ते 9 व्यवस्था विवरण अनुवाद अध्याय 6 अध्याय 6 उसका 4 से 9। त्याचं 4 ते 9 हे इस्रायला ऐक। हाँ, अब इस्राइल कौन था? याकूब यानी पुरुष। अब उसे कहते हैं तू सुन, यहोवा आपला देव आहे हाँ तुम्हारी जिंदगी में परमेश्वर ही परमेश्वर होना चाहिए, कोई दूसरा नहीं। व तोच एकमेव देव आहे। वही एकमात्र है। त्याचवर तू पूर्ण मनाने, पूरे मन से, पूर्ण जीवाने पूर्ण प्राण से, व पूर्ण शक्तीने प्रेम केले पाहिजे। शक्ति से प्यार करना है। आज ज्या आज्ञा मी तुला देणार आहे त्यावर तुम्ही सतत विचार करीत राहिले आप पाहिजे। जब परमेश्वर की उपस्थिति में आते हो, आपको जो आज्ञा परमेश्वर देता है उन आज्ञाओं को सुनना है ध्यान से और उस पर मनन करना है। क्यों? क्योंकि आपकी ड्यूटी है आपके बच्चों को सिखाना। तुमचं कर्तव्य तुझ्या मुलांना शिकवणं। आप बोलोगे मैं तो काम पे जाता हूँ, तुम्ही म्हणाल मी तर कामावर जातो फिर काम धंधा छोड़ के बच्चे को सिखाते बैठने का, आणि काम धंदा सोडून मुलांना शिकवत बीवी असते को क्या काम है? आणि बायकोला काय काम आहे? वो घर में अपने बच्चों को सिखा सकती ती है। घरात आपल्या मुलांना शिकू शकते। बाइबल के अनुसार पुरुष को बताया गया है स्त्री से भी ज्यादा वो अपने पिता का सुनता है। आणि स्त्रीपेक्षाही जास्त तो आपल्या वडिलांचा ऐकतो। माँ से भी, माँ को वो डरता क्यों नहीं? क्योंकि वो हमेशा माँ के साथ रहता है। आणि आईला तो घाबरत नाही कारण तो नेहमी आपल्या आई बरोबर असतो। इसीलिए पिता की ड्यूटी है कि वो अपने बच्चों को सिखाए। म्हणून पित्याचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांना तो शिकवावं। कभी सिखाना है, कधी शिकवायचं आहे वो बताए। त्या तुम्ही तुमच्या मुलाबाळांना शिकवल्या पाहिजे। आप जो आज्ञा यहाँ सीखते हो आप अपने बच्चों को सिखाना है। अभी आप यहाँ क्या क्या सीखते हो कि आप खड़े होकर स्तुति आराधना करना है, तो घर में भी आपके बच्चों को खड़ा करो, मतलब यहाँ पर भी खड़े रहेंगे। आणि घरी पण तुमच्या मुलांना उभं राहून स्तुती आराधना करून घ्या म्हणजे तिथे पण करते। उनको ताली बजवाओ, आणि त्यांच्याकडे टाळ्या आँख वाजवून बंद करवाओ। आणि डोळे बंद करवा। तो क्या होगा, यहाँ पर भी आपके बच्चे आँख बंद कर कर स्तुति आराधना करेंगे। मग काय होईल, तुमची मुलं इथे सुद्धा डोळे बंद करून स्तुती आराधना करते। ये आप सिखाना है आपके घर में। आणि हे तुम्ही तुमच्या घरात जो शिकवा। यहाँ सीखते हैं, अभी आप क्या सीखते हैं? जो तू पिता से, तेरे परमेश्वर से आज्ञा सीखता है, आणि जे काही तू तुझ्या देवाकडनं आज्ञा शिकतो, प्रार्थना करना, प्रार्थना स्तुति करणं, आराधना करना, स्तुती उपासना दान करणं, दशांश देना, दान दशांश झूठ देणं, न बोलना, खोटं न गाली न बोलणं, देना, शिव्या न देणं, न मारना, न मारणं, ये सब आप सीखते हो। आणि हे सगळं तुम्ही शिकता। आप अपने बच्चों को सिखाना है। तुम्ही तुमच्या मुलांना शिकवायचं आहे। फिर कभी सिखाना है आणि ज्यावेळी तुम्ही घरात असाल, जब आप घर में रहते हो, सुबह होते हो, दोपहर में होते हो, शाम को होते हो, कभी भी आप घर में रहते हो, तो उस समय आप अपने बच्चों को सिखाना, देख बेटा, देख ऐसा करना है, विवेका हे असं नाही करायचं, विवेका अशी कर, ऐसा करके आपको सिखाना है। अगर फिरण्यासाठी बाहेर पडला असाल, आप घूमने के लिए बाहर जाते हो या फिर भाजी लाने के लिए जाते हो, आपका बच्चा आपके पीछे आते हैं ना, आते हैं, लागतात का मागे? नाही लागत? शिक्षण म्हणत नाही मला घेऊन चल पप्पा पप्पा चला, मला बाईकवर घेऊन चला, झालं ना? किराणा समजा केळी आणायला, भाजी आणायला, किराण्यातून 1 किलोचा तांदूळ आणायला, 1 किलो तांदूळ घेऊन नाही आणत, पण हे एक उदाहरण होते। काही ना काहीतरी तुम्ही दुकानात आणायला जातात, त्यावेळेला तुम्हाला त्यांना शिकवायचे, बघ बाळा हे अच्छा नाही आहे, हे मुले चांगलं नाही, ये लोग जो कर रहे हैं वो गलत है, हे जे करते ते चुकीचं आहे। आपका परमेश्वर यहोवा है, आपला देव यहोवा आहे, हाँ, तो अच्छा रहने का, तू चांगलं मैं राहायचं अभी काम पे जाऊंगा तो मम्मी को तकलीफ नहीं देने का, आणि कामाला त्यांच्या आईला त्रास नाही द्यायचा हाँ, इधर अड़ोसी पड़ोसियों के घर में नहीं जाने का, आणि शेजारच्या त्यांच्या घरात नाही जायचं। तू भटकती हुई आत्मा नहीं है, तू भटकणारी आत्मा नाही कि तू दूसरों के घरों में जाएगा, की तू दुसऱ्यांच्या घरामध्ये जाशील। स्थिर रहे, स्थिर राहा, माँ को हेल्प कर। आईला मदत कर। इस रीति से आप जब बोलते हो ना वो सुनते हैं, आणि अशा रीतीने जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा ती लोक ये ऐकतात आपके पास अथॉरिटी है, आणि हा तुमच्याकडे एक अधिकार आप आहे। घर का पुरुष होने के कारण और आप घर के हेड होने के कारण। आणि तुम्ही घराचा पुरुष असल्यामुळे आणि तुम्ही घराचं मस्तक असल्यामुळे, अभी मैं आपको बताती हूँ जो हमारा जो हेड है ये हेड है, आणि आपलं जे मस्तक आहे इसमें एक ब्रेन है, आणि याच्यामध्ये मेंदू आहे मतलब मेंदू, ये हमारे पूरे बॉडी को कमांड करता है आणि मेंदू आपल्या पूर्ण शरीराला कमांड और करतो हमारा पूरा बॉडी उसका सुनता है। आणि आपलं पूर्ण शरीर त्याचं ऐकतं। मेरा मेंदू कहता है ऐसा उंगली कर, ऐसा बोल, इधर देख, अभी उसको देख, ऑटोमेटिकली मेरी आँख उधर जाती है। आणि माझा मेंदू म्हणतो की असा हात कर, याच्याकडे बघ, त्याच्याकडे बघ, बरोबर माझा हात आणि डोळे तिकडे जातात। मेंदू को जख्म हुई, कुछ हुआ, इंसान डेड आणि मेंदूला काही जखम झाली तर माणूस तिथे तिथे मरतो। मर गया। इसी
इसलिए मेंदू को बहुत संभाला जाता है, म्हणून मेंदूला खूप सांभाळणे ब्रेन को। मेंदूला हिंदी में क्या बोलते हैं? भेजा। अरे वाह, हाँ, अगर भेजे को कुछ हो जाता है ना, जर मेंदूला काय होतं ऐसा हेल्पर होनी चाहिए, तो वो क्या करते हैं, तकलीफ होती है पूरी बॉडी को। आणि मग पूर्ण शरीराला त्रास तो होतो. वैसे अगर पुरुष को कुछ हो गया, वो घर टूट गया, खराब हो गया, उद्ध्वस्त हो गया। इसलिए जो पुरुष दारू पी कर गया, उनका घर बर्बाद। म्हणजे पुरुष जर बिघडलेला असेल तर त्याचं पूर्ण कुटुंब बर्बाद होऊन पुरुष जातं. काम नहीं करता, पुरुष काम नाही करत घर बर्बाद, घर बर्बाद. है ना। दूसरे अवयवों को तकलीफ होता है। दुसऱ्या अवयवांना त्रास तो होतो. आपके कमांड से आपके बच्चे सुनते हैं, आणि तुमच्या आज्ञेनुसार तुमची मुलं आपके ऐकतात. पास ये अथॉरिटी है। तुमच्याकडे अधिकार आहे. इसलिए आप अपने बच्चों को सिखाना है। म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना शिकवायचं आहे. तसेच झोपण्यापूर्वी आप सोते हो, सोने से पहले आपके बच्चों को बात करो, इसलिए मोबाइल कम इस्तेमाल करो। मोबाईलचा कमी वापर करा. अगर मोबाइल अगर आप बच्चे को दुकान में लेके जा रहे हो आणि मुलाला दुकानात घेऊन चाललाय और हाथ में फोन, हाथ ऐसा लेके हाँ हाँ ये तो आता काय करना रहता, तो बच्चों को कैसे सिखाओगे, मग तुम्ही मुलांना कसं काय शिकवाल. है ना। अगर आप घर में बैठे हो, मोबाइल ही पे हो, तो बच्चे को कैसे सिखाओगे। जर घरामध्ये बसून तुम्ही मोबाईलमध्ये सांगा तुम्ही तुमच्या मुलांना कसं काय शिकवाल. मोबाइल आपका बच्चा नहीं है, आणि मोबाईल तुमचं मूल नाही वो आहे खराब होने वाला है, आणि ते खराब होणार आहे. लेकिन दूसरा मिलेगा। पण दुसरं भेटेल. लेकिन बच्चा खराब हुआ तो जिंदगी बर्बाद हो जाता है। मूल बिघडलं तर मग जीवन खराब होऊन जातं. इसी कारण से म्हणून जरूरी है कि जब आप दुकान में जाते हो तो मोबाइल स्विच ऑफ कर अपने बच्चे के साथ बात करते करते जाओ। आणि जेव्हा तुम्ही दुकानामध्ये जाता तेव्हा स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ करून तुमच्या मुलाला तुम्ही ते शिकवत जा. जब आप घर में रहते हो तो मोबाइल स्विच ऑफ करो और अपने बच्चों के साथ बात करो। आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये असता तेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ करा आणि तुमच्या मुलांबरोबर तुम्ही बोला. जब सोने से पहले आप अपने बच्चे को बोलना, चल प्रेयर करो, ऐसा नहीं करना है, हाथ जोड़ो, आँख बंद, आँख क्यों खोली, ऐसा कर आपको सिखाना है। आणि झोपेच्या अगोदर तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवायचं की प्रार्थना कर, डोळे बंद कर, या सगळ्या गोष्टी शिकवायच्या. अगर आपको गलत दिखा, आपके बच्चे अपनी माँ को मार रहे हैं, आणि जर तुम्हाला चुकीचं सिद्ध की तुमची मुलं तुमच्या आईला त्याच्या आईला मारतात हाँ, तो आपके पास अथॉरिटी है। तर तुमच्याकडे अधिकार आहे. मेरे काटी रखो, ये मेरे काटी रखो, देखो ऐसी पतली काटी हाथ में रखो घर में, आणि पातळ काठी हातावर हाँ, ठेवायची इधर भी है देखो ऐसा, ऐसी पतली काटी रखने का। आणि याची पातळ काठी ठेवायची. उस हाथ को, जो हाथ में मम्मी को बाल खींचा, मम्मी को मारा, उसी हाथ को सच्चे से मारने का। आणि ज्या हाताने आईची केस पकडली आईला मारलं त्याच हाताला मारायचं. मारेगा, मारशील मम्मी को मारेगा, मम्मीला मारशील वो नहीं मारेगा। मग तो नाही मारणार. वो आपके पास अथॉरिटी है। आणि ते तुमच्याकडे अधिकार आहे. क्यों? अगर आप अपने बच्चे को, मम्मी को इज्जत देने को नहीं सिखाओगे, आदर देने नहीं सिखाएंगे, तो आपकी बीवी को बहुत रुलाएंगे और आपकी बीवी जल्दी मर गई तो फिर आपके हाल हो जाएंगे। आणि जर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं नाही तर ते तुमच्या आई म्हणजे की आपल्या आईला आदर द्यायला तर तुमची पुढच्या पत्नी लवकर मिळेल तर तुमच्या हालत हाल हो जाएंगे ना। हाल होईल. आप बोलोगे दूसरी बीवी कर दूंगा, आणि तुम्ही म्हणाल मी दुसरी बायको करेल. कितनी भी करो तो भी अपनी पत्नी जो परमेश्वर के सामने वाचा बांधी रहती है, वो पत्नी पत्नी होती है, आणि किती बायका करा पण देवाच्या नजरेमध्ये जी पत्नी तुम्हाला भेटलेली असते ती पत्नी पत्नी असते. है ना। इसलिए बहुत जरूरी है। म्हणून खूप गरजेचं और आहे. बच्चे वो तो क्या शादी कर लेंगे, उड़ जाएंगे, आणि मुलं ते लग्न करतील आणि उडून जातील. बीवी आपको नहीं छोड़ के जाएगी। आणि बायको तुम्हाला सोडून नाही जाणार. इसलिए बाइबल कहता है 1 से 2 बच्चे हैं, उन दोनों का परिश्रम का लाभ होगा। आणि एकापेक्षा दोन मध्ये त्यांनी जे कष्ट केलेले आहेत, परिश्रम केलेले आहेत त्यांचा त्यांना लाभ हाय, मिळेल. अगर वो अकेला है, गिर गया तो कोई उठाने वाला नहीं, तो फिर ऐसे ही लिखा है ना सौरोपदेशक में, अलग अलग में बोलते हैं सौरोपदेशक में, ऐसे ही लिखा है वहाँ पर। आणि उद्देशामध्ये असंच दिलेलं आहे एकदम स्पष्ट रीति से कि अकेला रहने को ही परमेश्वर नहीं कहता है, क्यों? अगर वो गिर गया तो फिर उसको उठाने वाला कौन है? खुद ही उठाना पड़ेगा, खुद ही ये संभालना पड़ेगा। आणि जर तो एकटाच असेल तर त्याला तो स्वतःच पडेल आणि त्याला उठायला कोणीच नाही राहणार. अध्याय 4 अध्याय 4 9 से त्याचं 9 पासून 9 से 12। 9 ते 12. एकापेक्षा दोघे जण बरे, हाँ, 1 से 2 अच्छा है। एकाच्या हातून होईल त्यापेक्षा दुप्पट काम दोघे करतील. हाँ, लेकिन दोनों से क्या हो जाएगा? अच्छा काम होगा। सर्वोपदेशक एसेंशियल्स चैप्टर 4 उपदेशक अध्याय 4 उसका 9 से। त्याचं 9 पासून. सर्वोपदेशक उपदेशक अध्याय 4 अध्याय 4 उसका 9 से। त्याचं 9 पासून. इसलिए देखो, अगर तुलसी
अकेला है, आणि रोशी दादा एकटा आहे, वो काम पे जाएगा, तो कामावर जाईल, आएगा, येईल, फिर कपड़ा धोएगा, मग कपडे धुईल, फिर खाना बनाएगा, मग जेवण फिर बनवेल, खाएगा, मग खाईल, घर साफ करेगा, आणि घर साफ फिर करेल, सोएगा, मग फिर झोपेल. सुबह उठना, मग सकाळी उठायचं, खुद खाना बनाना, स्वतः जेवण पार्सल बनवायचं, लेना, पार्सल घ्यायचं आणि जायचं. लेकिन अगर उसकी बीवी है 1 से 2 बच्चे, आणि जर त्याची पत्नी आहे म्हणजे एकापेक्षा 2 बरे, तो वो क्या करेगी? मग ती काय करेल? ये सुबह उठकर गरम गरम चाय उसको मिलेगा, बेड की, आणि सकाळी उठायच्या नंतर त्याला बेडटीमध्ये चाय भेटेल. वो एक अलग ही स्वाद रहता है. हमारे यहाँ पर ब्रश करने के बाद, अपने मम्मी के बाद चाय पीते हैं, आणि आपल्या इथे ब्रश केल्याच्या नंतर चाय भेटते. लेकिन बेड टी होता है. आणि बेडटी हा बेडटी असते. इसलिए जैसे उठते हैं मुंह को मुंह खुला करके जो चाय पिया उसका मजा ही अलग है. आणि पूर्ण करून जी चाय पिते त्याची मजा वेगळी असते. तो वो मिल जाती है, आणि ती भेटते. नाश्ता मिलता है, नाश्ता भेटतो. वो घ्या ना टिफिन घ्या, आणि टिफिन लो. रेडीमेड बैग भरी जाती है, आणि रेडीमेड बॅग भरली जाते. है ना, सब कुछ रेडी. सगळं काही रेडी. बीवी बच्चे को लेकर टाटा कर पापा टाटा, टाटा करने को आती है. आणि नंतर पत्नी आपल्या मुलाला घेऊन त्या सांगते की गव्हर्नमेंट काढायचं. इनका कपड़ा, इनके जो घर का साफ, वो उनका घर है, वो घर साफ, कपड़ा धोना, बर्तन घसना, सब कुछ शाम को आने के समय पे मस्त की गरम गरम चाय और भजी. आणि दिवसभरामध्ये त्यांचे कपडे धुणं सगळे काही घरातले कामं करण्यानंतर संध्याकाळी आल्याच्या नंतर चाय आणि गरम गरम भजे. वाव, असं झालं होतं. रमीला नाही रमीला शिवाजीच्या बायकोचं नाव आहे. काय ना? निर्मला काय थकलो होतो, पण तुझ्या चायने त्या भजीने मला ताजी दिली. अर्थात देण्याचा ते भजी तरी चायने म्हणजे ताज्या दावण्याचे. हा, काय तुझा हात आहे, ते मेरा हात आहे. असं. आणि बघितलं फ्रेश होऊन आल्यानंतर और फ्रेश होकर आने के बाद तोपर्यंत हिचं जेवण पण रेडी आहे. तब तक इनका खाना भी तैयार है. हे म्हणजे एकापेक्षा 2 बरे पडतात और 1 से 2 अच्छे रहते हैं. लाभ होतो त्याला. और बहुत फायदा होता है घर में. बाईने असं कंटाळतो ना, एकच कामाला 10 घंटे लावतात, असं नाही, स्लो मोशन नहीं बनना. आणि स्त्रियांनी एकच कामाला 10 तास लावणं असं एक प्रमोशन बनवलं. क्यों सिखाया जा रहा है? आणि हे का शिकवून कि जाते आपके पति को आप ऐसा सर्व करना चाहिए. आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला असं सर्व केलं पाहिजे. आपका पति थक के आने के बाद आप पानी देना चाहिए. आणि तुमचा नवरा थकून आल्यानंतर त्याला पाणी आप दिलं अपने पाहिजे. बच्चों को बोलना चाहिए, मैं जैसे सोचा पानी देकर आणि तुम्ही एकला म्हणजे जा पापाला पाणी देऊ. जोशो बहुत टाइम तक आपका पानी कर जब पानी देकर आणि अंकल खूप वेळापासून झाल्यानंतर जाऊन काय पप्पाला पाणी देऊ. हम देना जरूरी है, आपण देणं गरजेचं ये आहे सिखाना जरूरी है. आणि हे शिकवणं गरजेचं आहे. अभी मैं नहीं देती हूँ, मैं अगर प्रेयर को गई तो जो ऐसा खुद से आपको पानी देती है. आणि जेव्हा मी घरामध्ये नसते, मी प्रार्थनेला बाहेर गेलेली असते, तेव्हा याचं स्वतःहून जाऊन त्यांना पाणी देते. ये हमें सिखाना जरूरी बच्चों को. आणि हे मुलांना शिकवणं गरजेचं आहे. जल्दी से माँ ने बोलना चाहिए, जैसा पप्पा आए बैग हाथ से ले ले, आणि लगेच आईने बोललं पाहिजे जर आता पप्पा आले त्यांच्या हातातून बॅग घ्या. त्यांचे चपले उचल, और उनके छोटे उठा. शूज पहने होगे तो वरना शूज निकाल, आणि जर शूज घालत असेल तर बोलायचं शूज उचल. शूजच्या जागेवर ठेव, और शूजच्या ठिकाणी ठेव. पानी दे देना जरा पटकन. और उनको जाके पाणी दे. इस तरीके से हम सिखाना है. आणि अशा रीतीने आपण शिकवायचं आहे. वो जो जब पत्नी अपने बच्चे सेवा करते हैं वो बहुत अच्छा लगता है पुरुष को, है ना. आणि जेव्हा पत्नी आणि मुलं सेवा करतात तेव्हा पुरुषांना खूप आवडतं. टाइम टू टाइम खाना मिला तो कितने खुश, आणि वेळेवरती जेवण भेटलं तर किती खुश. है ना. मेन तो खाना ही है बाबा. आणि मेन तर जेवणच आहे. अगर खाना नहीं बराबर तो, जर जेवण बरोबर नाही तर, है ना, मेन तो खाना है. आणि मेन तर जेवण खाना आहे. टेस्टी बनाओ. आणि जेवण चांगलं बनवा. इतना स्लो मोशन में मत बनाओ कि वो आके बैठे 10 बज गया 11 बज गया फिर भी खाना आपका रेडी. आणि एवढं प्रमोशन बनवू नका की ते येऊन बसले 10 वाजले 12 वाजले तरी तुमचं जेवण तयार नाही. आपका खाना प्रिपेयर होना चाहिए उनके आने से पहले. आणि ती पुरुष लोक घरी यायच्या अगोदर तुमचं जेवण तयार असलं पाहिजे. इस तरीके से करना. आणि अशा रीतीने करायचं. बुद्धि लगाना है. बुद्धी लावायची. कोई कोई पुरुष को खाना देने से पहले थोड़ा सा चावल और गर्म कर देना है. आणि जेवण द्यायच्या अगोदर थोडंसं भात घालून ठेवायचं. गर्म करके देना है. गरम करून द्यायचं. तो उनको लगेगा नहीं कि अरे ठंडा खाना दिया है, मतलब भले आप शाम को बनाए रात तक ठंडा हो जाएगा. आणि जर चावल तुम्हाला हल्का सा गर्म कर दो. संध्याकाळी जर तुम्ही जेवण बनवलं तर रात्रपर्यंत थंड होऊन जातं. म्हणून थोडंसं भात तुम्ही गरम करा. और फिर से गर्म करो खाना परोसते समय, क्योंकि जब गरम गरम खाना सामने पुरुष के सामने परोसा जाता है ना, वो खाते समय आनंद लेते हैं. आणि जेव्हा पुरुषाच्या समोर गरम जेवण वाढलं जातं तेव्हा ते जेवताना आनंद देतात. अगर ठंडा खाना पसंद है तो फिर बोला. आणि थंड आप जेवण इस पसंत आहे तर काय सूचना नाही. से मुक्त है. आणि तुम्ही या सूचनेपासून जहाँ जाता तक आहात. मुझे मालूम है कोई भी ठंडा खाना मला चवा करो ठंडा खाना आवडतं. तुला तुला ही आवडतं.
तुला थंड आणि तुम्हाला का विनय भाऊ थंड आवडतं? आचार्याला नाही आवडत. आणि जेवण गरम गरम म्हणायचे आणि गरम गरम जेवण असतं. चावल फिर से गरम करते आणि आपण आम्ही भात पूर्ण गरम करतो गरम परोसते आणि गरम वाढतो काय नाही नीचे ठंडा हो जाते हो आणि त्यांच्याकडे थंड होतं लेकिन गरम देते. पण गरम देतो. चाय आने के बाद बनाओ गरम गरम बना के मत रखो उसका टेस्ट जाता है. आणि चाय आल्याच्या नंतर पण मग गरम गरम नंतर मग पहिले बनवून घेऊन जातात. हाँ तो उसका टेस्ट जाता है. त्याच्या त्याची चव जाते. तो कहने का उद्देश्य यहाँ पर स्पष्ट से बताया है कि विवाह क्यों किया जाता है कि ताकि पुरुष को सपोर्ट मिले. आणि विवाह का करण्यात येतो कारण का पुरुषाला सपोर्ट भेटावा. इसलिए स्त्रियों अगर आपको काम पड़ता है तो उसमें हम कुछ नहीं कर सकते क्योंकि परमेश्वर ने स्त्री को इसलिए बनाया ताकि वो पुरुष को हेल्प कर सके. आणि स्त्रियांना जर तुम्हाला काम पडत असेल तर त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही कारण का पुरुषाला स्त्री यासाठी दिली की तिने त्याला मदत करायची. परमेश्वर ने ऐसे ही कहा आओ मैं हम इसके लिए सहायक ऐसा पार्टनर बनाए. इसलिए हर स्त्री की ड्यूटी है ये घर का काम करना ये आपका कर्तव्य ही है. अगर आप नहीं करोगे आप अपनी बेटियों को नहीं सिखाओगे तो फिर वो पति का काम नहीं करेगी. आणि देवाच्या वचनानुसार देवाने स्त्रीला यासाठी बनवलं. देव तिला बनवताना म्हणाला की आपण पुरुषासाठी एक मदतनीस अशी बनवूया आणि जर तुम्ही काम केलं नाही तुमच्या मुलीला शिकवलं नाही तर तुमच्या मुली पण सासरी गेल्यानंतर असंच राहते. और नाम किसका निकाला जाएगा? आणि नाव कोणाचं काढण्यात येईल माहिती आहे? माँ का नाम. वेरी गुड. आईचं नाव काढण्यात येईल. पिता का नहीं. इसलिए आप सुरक्षित है. डोंट वरी. म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. मालूम है अगर सोचो रिबेका को निर्मला ने नहीं सिखाया आणि रेबेकाला जर निर्मला त्यांनी या शिकवलं नाही, कुसुम ने नहीं सिखाया कुसुम त्यांनी शिकवलं आनंदी नाही हो. आणि आनंदीला शादी हो गई लग्न झालं ज्या आईने तुला काही ते शिकवलं नव्हतं तुला काही आपली नाही का तुझ्या आईला और तेरी माँ ने तुझे यही सिखाया था क्या? तुला हे कसं बनवायचं शिकवलं नव्हतं का तुझ्या आईने? और तुझे कैसे बनाना तेरी माँ ने सिखाया कसं था? राहायचं तुझ्या आईने शिकवलं नव्हतं? और कैसे रहना तेरी माँ ने सिखाया नहीं था? तुझ्या बापाने शिकवलं. ऐसा बोलते कि तेरे बाप ने ऐसे सिखाया था क्या? आणि मग इसीलिए याद हो म्हणून लक्षात ठेवा. इसे वाणी का ठीक आहे आगे बढ़ो. आणि त्यांना फळ पण आणि अधिक चांगले देते. अच्छा फल मिलेगा. कोणी एक पडला तर दुसरा त्याला हात देऊन उठवी. अगर आप गिर गए या ये गिर गए तो आप एक दूसरे को उठा सकते हो हेल्प करने के लिए है. पण एकाकी माणूस पडला अगर सोचो हाय अगर आप अकेले ही गिर गए अभी दीक्षांत गिर गया तर लाइफ पार्टनर उठाने के लिए कोई नहीं है. माँ है बड़ा भाई है बड़ी बहन है. तर तो संकटात सापडेल. हाँ इसलिए संकट में गिर सकता है. तो कौन सा संकट है? अगर वाइफ नहीं है जर पत्नी नाही तो किस में गिरेगा? व्यभिचार में. कशामध्ये गिरेल? विचारामध्ये. जो जवान अपनी माँ के साथ शेयर नहीं करता माँ के साथ नहीं रहता क्योंकि जैसे जैसे लड़का बड़ा होता है वो अपनी बातें माँ के साथ शेयर करता नहीं है. इसी कारण से बड़े भाई के साथ या उसके कोई तो एक माँ के साथ रिलेशन जब अच्छा नहीं रखता पिता के साथ तो क्या होता है वो गिर जाता है संकट में आता है यानी उसके जीवन में रोमांस ऐसी बातें आ जाती हैं. आणि जेव्हा मग आपल्या आई वडिलांबरोबर चांगलं जर ठेवलं नाही तेवढं व्यभिचारामध्ये होतो रोमांसमध्ये पडतो. इसलिए बहुत सारे लड़कों को लड़कियों को शादी से पहले व्यभिचार है ऐसे ही बोल सकते क्योंकि विवाह पूर्व जो लड़का लड़की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड रखते हैं वो व्यभिचार कहना जाता है. आणि विवाहाच्या अगोदर जे मुले गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड ठेवतात ती लोक त्यांना व्यभिचार करण्यात येतात. पत्नी के सिवाय रहने वाला भी पत्नीशिवाय नाणारा तो सुद्धा संकट में गिर सकता है यानी व्यभिचार में गिर सकता तो संकटामध्ये म्हणजे व्यभिचारामध्ये पडू है. शकतो. इसलिए पत्नी होनी चाहिए. म्हणून पत्नी असली पाहिजे. कडक थंडीमध्ये दोघे एकत्र झोपत असले तर त्यांना एकमेकांची ऊब मिळेल. हाँ, इस संसार में जो संकट कष्ट दर्द में अगर एक के साथ एक दूसरा साथ देगा हिम्मत देगा गर्म करेगा काय नाही वो होईल ह्या परिस्थितीतून बाहेर होईल ऐसा बोलकर आप एक दूसरे को सपोर्ट करोगे. आणि तुम्ही एकमेकांना सपोर्ट करा की काही नाही असं काही नाही. पण एकटा कोणी असल्यास अगर अकेले ही रहोगे त्याला ऊब कशी तो मिळणार? संकट में पड़ोगे या टेंशन रहेगा तो आपको कौन बोलेगा डरो मत ऐसा बोलने वाला कोई रहेगा क्योंकि ऐसे बोलने से हिम्मत आती है. आणि असं बोलायच्यानंतर हिंमत येते. अगर देखो जब आप टेंशन में बैठे रहते आपकी पत्नी आके आपको बोलती काय झालं क्या हो गया आप क्यों ऐसे चुप चुप हो ऐसा बोला तो आपको अच्छा लगता है कुछ नहीं प्रभु है ना अच्छा करेगा ना ऐसा बोलने पे आपको कैसा लगता है थोड़ा सा हिम्मत आती है. वैसे ही स्त्रियों को भी
जब टेंशन चिंता संकट घेरे जाते हैं जेव्हा टेन्शन चिंता घेतलेली असतात पती कहता है तू कशाला घाबरते आहे ना मी आणि नवरा बोलतो तू क्यों डरती देव आहे है ना आपल्याबरोबर और परमेश्वर है हमारे साथ देव सांगत और परमेश्वर अच्छा करेगा. ऐसा बोलने पे कैसा लगता है आणि असं बोलायला कसं वाटतं डर निकल जाता है भीती निघून जाते ना. इसीलिए प्रियो वहाँ पर लिखा है इसलिए अकेला अगर सोएगा तो क्या होगा कौन उसको उत्साहित करने वाला होगा आणि एकदा जर झोपत असेल तर त्याला उत्साहित करणारं कोण भेटेल. मालूम है इसलिए परमेश्वर ने फैमिली बनाया म्हणून देवाने कुटुंब बनवले. इसलिए फैमिली में मिलजुल कर ही रहना है म्हणून कुटुंबामध्ये मिळून जुळूनच और राहायचं अपने कुटुंब की सारी जरूरतों को पूरा करना है आणि आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण पहला करायच्या. तिमोथी अध्याय 5 के 8 में लिखा है पहिलं तिमोथीचं पत्र आहे 5:8 मध्ये फर्स्ट लिहिलंय. तिमोथी चैप्टर 5 वर्स 8 पहिलं तिमोथी अध्याय 5:8 वहाँ पर लिखा है कि हर व्यक्ति ने हर पुरुष ने क्या करना है अपने कुटुंब की सारी जरूरतों को पूरा करना है आणि तिकडे लिहिले की प्रत्येक पुरुषाने आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजांना पूर्ण करायच्या. अगर वो अपने कुटुंब की जरूरत पूरा नहीं करता है जर तो आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत तो नाही वहाँ लिखा है तर तिकडे लिहिले आपल्या स्वतःच्या कुटुंबात राहणाऱ्या नातेवाईकांची काळजी न घेणाऱ्या कोणत्याही मनुष्याला स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेण्याचा हक्क नाही. वो मसीह कहला नहीं सकता खुद को बोल नहीं सकता मैं मसीह हूँ अभी हम लोग मसीह है तो हम हमारे घर के लोगों की जरूरत पूरी करना ये हमारा ड्यूटी है आणि आपण ख्रिस्ती तर आपल्या घरातल्या सगळ्या लोकांच्या गरजा पूर्ण करणे हे आपलं कर्तव्य लेकिन अगर आहे. हम नहीं करते हैं पण आपण जर करत तो नाही हम अपने आप को कैसे क्रिश्चियन बोल सकते हैं मग आपण स्वतःला ख्रिस्ती कसं काय म्हणू शकतो. वहाँ लिखा है असा माणूस मूर्तिपूजक माणसामुळे वाईट आहे. हाँ क्योंकि मूर्ति पूजा करने वाला परमेश्वर को न जानने वाला वो अपने कुटुंब को संभालता है आणि मूर्तिपूजा करणारा तो काय करतो स्वतःच्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीने सांभाळतो. लेकिन तुम तो परमेश्वर को जानते हो तो तुमको तो और करना चाहिए था इसलिए तुम मुझसे भी गए गुजरे हो आणि तुम्ही ना देवाला लोक तुम्हाला जास्त करायला पाहिजे म्हणून तुम्ही केलं नाही म्हणून तुम्ही त्याच्यापेक्षा पण गैरगुजरे आहे. इसलिए प्रियो परमेश्वर के वचन के अनुसार परमेश्वर ने हमें फैमिली दी है आणि देवाच्या वचनानुसार देवाने कुटुंब और दिले हर कुटुंब का हेड है पुरुष आणि प्रत्येक कुटुंबाचं मस्तक आहे हर पुरुष. पुरुष को परमेश्वर को उसके बाद अपनी पत्नी को अपने कुटुंब को बच्चों को प्यार करना है आणि प्रत्येक पुरुषाला सर्वप्रथम देवाला नंतर आपल्या पत्नीला आपल्या मुलांना प्रेम करायचं. स्त्री को अपने परमेश्वर के आधीन रहना है और अपने पति के आधीन रहना है आणि स्त्री आहे देवाच्या आणि आपल्या नवऱ्याच्या आज्ञेचे जो राहायचं. अपने पति को पसंद नहीं वो नहीं करना है आणि जे आपल्याला नवऱ्याला आवडत नाही ते नाही करायचं. अपना पति जो कहता है वही सुनना है आणि नवरा जे काही म्हणतो तेच ऐकायचं. यही परमेश्वर का वचन कहता है तो घर में शांति रहेगी आणि हे देवाचं वचन म्हणतं देवा घरामध्ये शांती देवा. मालूम है? और परमेश्वर हमारे कुटुंब के वैवाहिक कौटुंबिक जीवन में कभी कभी ऐसे लोग भी ऐसी परिस्थितियां भी लाता है कि हमारे घर के लोग कभी कभी छोड़ के चले जाते हैं आणि आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये अशा परिस्थिती आहे की कधी कधी आपले लोक आपल्याला सोडून जातात. एक मृत्यू होने पर आणि एक मृत्यू झाल्यानंतर क्योंकि उनका समय उतना ही था इसलिए वो लोग छोड़ के गए आणि त्यांची वेळ एवढी होती म्हणून ते सोडून गेले. दूसरा दुसरं कभी कभी वो लोग हमारे लिए घातक रहते हमारे लिए उपयोगी नहीं रहते इसलिए परमेश्वर कभी कभी हमारे घर के लोगों को दूर कर देता है आणि कधी कधी ते आपल्यासाठी घातक असतात ते आपल्याला सोडून नाही म्हणून ते आपल्याला कधी कधी सोडून जातात. परमेश्वर हमारे लिए क्या उत्तम है वही लोग हमारे बीच में रखता है आणि आपल्यासाठी काय उत्तम आहे त्याच लोकांना ते आपल्यामध्ये ठेवतो. इसलिए फैमिली में से कभी कभी कोई कोई लोग चले जाते हैं म्हणून कुटुंबामध्ये कधी कधी लोक निघून ये जातात. परमेश्वर की योजना समझकर सामना करना लेकिन कुरकुराना नहीं आणि देवाची योजना समजून काय करायचं सामोरे जाऊन कधी कुरकुर करू नका. हालेलुया तो आज हम कैलेब की फैमिली के बारे में देख रहे हैं आपण कालिबाच्या कुटुंबाबद्दल बघणार आहोत. कैलेब का नाम जो शारीरिक रीति से मैं नहीं बताऊंगी आणि कालिबाचं नाव शारीरिक रीतीने मी तुम्हाला नाही लेकिन सांगणार इब्रू और आत्मिक रीति से पण इब्रू आणि आत्मिक रीतीने उसका नाम है विश्वसनीय त्याचं नाव आहे विश्वसनीय, धार्मिक परमेश्वर के लिए समर्पित धार्मिक आणि देवाला समर्पित, पूरे हृदय देने वाला आणि पूर्ण हृदय देणारा. बोल्ड यानी बोल्ड को क्या बोलते हैं एकदम बाबा तू तो भी बोल्ड है बाबा स्ट्रॉन्ग बोलते हैं मुझे अपन लड़की बोल्ड बोलते ना तू तो एकदम बोल्ड है मुंह पर बोल सकते हैं या मुंह पर बोलने वाला न हिचकिचाने वाला न हिचकिचाने वाला उसे कहते हैं बोल्ड वो था उसका अर्थ है त्याचा अर्थ आहे ब्रेव यानी वो कैलेब के नाम का अर्थ है शूरवीर आणि कालिबाच्या नावाचा अर्थ आहे शूर. और जैसे ये नाम के अर्थ है वैसे ही कैलेब भी था आणि जसं याच्या नावाचा अर्थ आहे तसं तो सुद्धा होता. कैलेब फेथफुल था कालिब हा विश्वसनीय होता परमेश्वर के साथ देवाबरोबर, दूसरा अपनी पत्नी के साथ दुसरा आपल्या पत्नी बरोबर. उसके जीवन में 2 पत्नी हुई क्योंकि उसकी पहली पत्नी मर गई इसलिए उसे दूसरी शादी करनी पड़ी आणि त्याच्या जीवनामध्ये 2 पत्नी आल्या कारण त्याची पहिली पत्नी मेली होती म्हणून त्याने दुसरं लग्न अब उसकी केलं. पत्नी क्यों मरी
वहाँ बाइबल दिया नहीं है, बाइबल में लिखा नहीं। मैं आपको पढ़ने को दिखाऊंगी वो क्यों मरी वो नहीं बताया है। आणि त्याची पत्नी पहिली का मेली हे नाही सांगण्यात आलं. शायद बीमार होगी, शायद आजारी असेल, या फिर बच्चा जन्म देते समय मर गई होगी, शायद मुलाला जन्म देताना मेली तो असेल उस समय डॉक्टर्स नहीं थे, आणि त्यावेळेस डॉक्टर नव्हते. शायद बच्चे को जन्म देते समय मर गई होगी, शायद मुलाला जन्म देताना मेली असेल. क्योंकि उस काल में बच्चे को जन्म देते समय बहुत सारी स्त्रियां मरती थी। आणि त्या काळामध्ये खूप सारे स्त्रिया मुलांना जन्म देताना शायद मरायच्या. अभी के काल, क्योंकि अभी के काल में स्त्रियां नहीं मरती बच्चे को जन्म देते समय, आणि चांगलं आहे आताचा काळ की आताच्या स्त्रिया मुलांना जन्म देताना मरत नाही. मालूम है। तो इस रीति से वो अपनी पत्नी के साथ भी फेथफुल था। तो आपल्या पत्नीवर विश्वसनीय होता. और हम जैसे देखते हैं प्रियो, उसके जो पिता का नाम है, त्याच्या वडिलांचं जे नाव आहे उसके पिता का नाम है, हम पढ़ेंगे 13 अध्याय, अध्याय 13, गिनती अध्याय 13, गणना अध्याय 13, नंबर्स चैप्टर 13 गणना अध्याय 13 और उसका 6। त्याचं 6. त्यावेळेला इस्रायल लोकांनी पारांच्या रानात तळ केलेला होता. देवाच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले आणि या 12 वंश पुढाऱ्यांना त्याने तिकडे पाठवले. परमेश्वर कनान देश का भेद लेने के लिए कि वो कैसा है, कैसा सुंदर है, कितना बड़ा है, ये देखने के लिए कितने लोगों को 12 लोगों को चुना। 12 गोत्र हैं, 12 लोगों को चुना। मग रुबेन वंशातील जाकोबाचा पुत्र शमुआ, शिमोन वंशातील लेवीचा पुत्र शापाट, यहूदा वंशातील यहूदा गोत्र में से यफुन्नेचा पुत्र कालेब. यफुन्ने का पुत्र कालेब। तो कालेब यहूदा गोत्र से और उसके पिता का नाम है यफुन्ने। आणि कालेब हा यहूदा गोत्रातून आहे आणि त्याच्या वडिलांचं नाव आहे यफुन्ने. हाँ, और अगर आप उसके बारे में जानना चाहते हो तो उसके पिता का नाम ये हेस्रोन वंशावली में आता है। आणि त्याच्या पित्याचं नाव आहे हेस्रोन वंशातून येतं. हेस्रोन किसका बेटा था? पेरेस का। आणि हेस्रोन हा पेरेसचा मुलगा होता. पेरेस किसका बेटा था? आणि पेरेस कोणाचा मुलगा होता? पेरेस यहूदा और तामार से जो जन्म हुए थे, पेरेस और जेरह, इनका बेटा है। तो पेरेस जो पहला बेटा है उसका बेटा है हेस्रोन, और हेस्रोन की वंशावली से हम आते हैं। हम पढ़ेंगे पहला क्रॉनिकल, पहला इतिहास अध्याय 2, तो आपको समझेगा, तेव्हा तुम्हाला समजेल. पहला इतिहास अध्याय 2 और उसका 4 से। तसेच 4 पासून. यहूदाची सून तामार हिचपासून त्याला पेरेस व जेरह हे पुत्र झाले. यहूदास एकंदर 5 पुत्र झाले. हाँ, यहूदा के 5 बच्चे हुए, किसको पकड़कर? पेरेस और जेरह को पकड़कर। नहीं तो उसको कनानी स्त्री से कितने बच्चे हुए? 3। लेकिन हम यहाँ देखते हैं पेरेस से अभी 5वां बचा है। पेरेसाचे पुत्र हेस्रोन व हामूल हे होते. हाँ, बस यहाँ लिखा है पेरेस के पुत्र कौन है? हेस्रोन। अभी हम हेस्रोन की वंशावली देखेंगे, 9वां वचन। 9 वचन. हेस्रोन हा झालेला पुत्र येरहमेल, राम व कलुबाय हे होते. आगे रामच अम्मीनादाब झाला आणि अम्मीनादाबास यहूदा वंशाचा सरदार नहशम हा झाला. हाँ, ये दावीद की वंशावली है। हम पढ़ेंगे 18 वचन। 18 वचन. हेस्रोनचा पुत्र कालेब, हाँ, हेस्रोन का पुत्र कौन है? कैलेब। यास त्याच्या पत्नी अजुबा हाँ, त्याच्या बायकोचं नाव काय आहे? अजुबा। व येरियोत यांच्यापासून संतती झाली. आगे अजुबेचे पुत्र येशेल, शोबा व अर्गम हे होते. अजुबा मेल्यावर कालेबाने एफ्रातीशी लग्न केले. हाँ, तो इसलिए कैलेब की कितनी स्त्रियां हैं? एक पहली स्त्री का नाम है अजुबा और दूसरी का नाम क्या है? एफ्रात। अजुबा मर गई, अजुबा मेली, इसी कारण से उसने शादी की। म्हणून त्यांनी लग्न केले. मेरी बीवी बीमार है, माझी पत्नी आजारी आहे या तकलीफ में बोलकर पहले से शादी नहीं किया। आणि त्रासमध्ये म्हणून त्यांनी पहिलेच लग्न नाही केलं. कैलेब सचमुच अपनी पत्नी से प्यार करता था, आणि कालेब आपल्या पत्नीला खूप प्रेम करायचा. लेकिन परमेश्वर के नियम को जानने के कारण लोगों ने भी कहने के कारण उसने शादी की, वो भी एफ्रात से। आणि देवाच्या नियमानुसार आणि तिथल्या लोकांनी त्याला सांगितल्यामुळे त्यांनी काय केलं? एफ्राताशी लग्न केलं. उससे उसको भूर उत्पन्न हुआ आणि त्याच्यापासून त्याला पूर्ण मुलगाच झाला. और आगे आप पढ़ सकते हैं। तो ये है कैलेब की वंशावली। आणि ही आहे कालेबाची वंशावली. कैलेब को आसा नाम की बेटी भी है, आणि कालेबाला आसा नावाची मुलगी सुद्धा आहे. और आसा नाम की बेटी का अगर आप पढ़ोगे, अक्सर नावाच्या मुलीचं तुम्ही वाचलं. हम पढ़ेंगे जोशुआ
यहोशुआ अध्याय 15 और उसका 13 से त्याचं 13 पासून मागसा के बारे में पढ़ते हैं यहाँ पे। आपण आत्तामध्ये तिकडे वाचू. यहोशुआ अध्याय 15 और उसका 13 से त्याचं 13 पासून. यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाचा काही प्रदेश देण्याचे देवाने यहोशुआस आज्ञा दिलेली होती. हाँ, परमेश्वर ने स्वयं कहा कि जब तू देश का बंटवारा करेगा तो तुझे कैलेब को क्या करना है? जमीन देना है, उसकी हक की जमीन उसे देना है. क्यों? क्योंकि जब वो कैलेब एक अच्छा स्ट्रॉन्ग विश्वासी था आणि कालेब हा चांगला एक विश्वासी होता विश्वास में बहुत मजबूत आणि विश्वासात खूप मजबूत होता. थोड़ा सा यहाँ रुक कर हम कैलेब के बारे में सीखेंगे. आणि थोडंसं आपण इथे थांबून कालेबबद्दल बोलूया. कैलेब जैसे 12 लोगों को जब कनान देश का भेद देने के लिए भेजा था, आणि जसं 12 लोकांना कनान देशाचं भेद घेण्यासाठी पाठवलं होतं. हम सब जो वहाँ के लोग वहाँ से आए, वहाँ से लेकर वो लोगों ने दाग की गुच्छा जो था, दाग का जो गुच्छा यानी अंगूर का जो गुच्छा था वो इतना बड़ा था कि 2 पुरुष काठी के बल पर लेकर आए. आणि तिकडे जेव्हा लोक येत होते तेव्हा त्या लोकांनी काय केलं तर द्राक्षाचा गुच्छा होता 2 लोकांनी काठीवरती पकडून त्याला आणलं. 40 दिन लगा वो देश घूमने के लिए. आणि 40 दिवस लागले ते देश फिरण्यासाठी. 40 दिन 40 दिवस. और वो देश उन्होंने देखकर सचमुच खुश हुए. आणि तो देश बघून लोक बरोबर खूप खुश झाले. लेकिन जो 10 लोग जो थे कैलेब और जोशुआ को छोड़कर आणि कालेब आणि जोशुआला सोडून जी 10 लोक होती वो उन्होंने परमेश्वर के उस सुंदर देश को नहीं देखा. आणि त्या लोकांनी त्या सुंदर देशाला नाही बघितलं. परंतु उन्होंने किसको देखा? पण त्यांनी कोणाला बघितलं? हमने स्टार्टिंग में पढ़ा था नफीली लोग वहाँ रहते थे, अनाकवांशी लोग रहते थे, यानी इतने ऊंचे थे. ये जो दीवार है आणि नबी लोकांनी छत जो है अनागृही वंश तिथे राहायचे ते खूप उंच होते छतापर्यंत उंच. छत के जैसे इतने जाड़े एवढे जाडी और जैसे जिसको हम लोग राक्षस, हमारी भाषा में हम राक्षस बोलते हैं. आणि आपल्या भाषेत आपण त्याला राक्षस म्हणतो. तो राक्षस के सामने मानव कैसा दिखता है? आणि राक्षसाच्या समोर माणूस कसा दिसतो? एकदम छोटा सा. एकदम छोटा. इसी कारण से उसने भी क्या, उन लोगों ने क्या कहा? वो बलवान जाति है. आणि ते काय म्हणाले की खूप बलवान जाती आहे. अब 13 अध्याय में पढ़ लेना. 13 अध्याय वाचून घ्या. बहुत बलवान जाति है. आणि ते लोक बोलले खूप बलवान जाती आहे. वहाँ अनाकवंशी है. आणि ते अनागवंशी आहेत. हम तो उनके सामने टिड्डी लगते हैं. आणि आम्ही त्यांच्या समोर टोळासाठी आहोत. वो हमें मसल देंगे. आणि ते आम्हाला और चिरडून वो टाकतील. लोगों ने अपने तक नहीं रखा. आणि त्यांनी स्वतःपर्यंत नाही ठेवलं. पूरी छावनी में ये बात फैला दी. आणि पूर्ण छावणीमध्ये ती गोष्ट पसरवली. हर जगह हर घर में विलाप हो रहा था. मरने वाले कुड़कुड़ाने लगे परमेश्वर के विरुद्ध, मोसेस के विरुद्ध, अरोन के अगेंस्ट, सब लोग के अगेंस्ट कुड़कुड़ाने लगे. क्या मिश्र में नहीं था कि हमको इज्जत क्यों करने लगा, रोने लगे, विलाप करने लगे. आणि प्रत्येक जणांमध्ये विलाप होऊ लागला की आता आम्ही मरणार आहोत. आणि लोक देवावरती जोशुआवरती आणि मोशेवरती सगळ्यांवरती दोष लावू लागले. लेकिन कैलेब ऐसा नहीं था. पण कालेब असा नव्हता. कैलेब ने क्या कहा मालूम? कालेब काय म्हणायला माहिती आहे? कैलेब ने, अगर आप पढ़ोगे ना 13वें अध्याय में, जर तुम्ही 13व्या अध्यायामध्ये वाचलं तो वहाँ हम पढ़ते हैं तिकडे आपण वाचतो कि उसने कहा, तो म्हणाला 30 वचन में, 30 वचनामध्ये कैलेब ने मूसा के सामने प्रजा के लोगों को चुप कराने के विचार से कहा, हम अब भी चढ़ के वो देश कर ले लेंगे. आणि कालेबाने त्यांना खात्री देऊन सांगितले तो देश घेण्यासाठी आपण ताबडतोब निघूया. हमारे में इतनी शक्ति है, आणि आपल्याकडे एवढी शक्ती हम आहे वो देश ले सकते हैं. आपण तो देश घेऊ शकतो. हाँ, इस रीति से उसने परमेश्वर की तरफ से रहकर विश्वास दिखाया, परमेश्वर की ओर से बोला. आणि देवाकडून नव्हतं देवाकडून तो बोलला. मालूम वाले कि कोई उसका सुना नहीं. आणि कोणी त्याचं ऐकलं नाही. सब रो रहे थे. आणि सर्वजण रडत होते. ये पूरे लोगों के सामने कैलेब और जोशुआ बोला, नहीं वो देश बहुत सुंदर है. आणि सर्व लोकांमध्ये कालेब आणि जोशुआ वगैरे बोलले की तो देश खूप चांगला आहे. परमेश्वर हमारे साथ है. आणि देव आपल्या बरोबर हम वो आहे. देश लेंगे. आपण तो देश घेऊ. लेकिन लोगों ने सुना नहीं, लेकिन परमेश्वर ने सुना. लोकांनी ऐकलं नाही पण देवाने ऐकलं. इसलिए परमेश्वर ने कहा था, म्हणून देव म्हणाला होता जो हम वचन 15 में पढ़े थे, गिनती अध्याय का 14 में जो हम पढ़े थे, आणि गणना अध्याय 14 मध्ये जे आपण वाचलं होतं कि 24वां वचन. 24 वचन. परंतु माझा सेवक कालेब
मेरा सेवक, वो कहता है ये मेरा सेवक है। क्यों? क्योंकि वो परमेश्वर के साथ रहा। आणि देव म्हणाला तो माझा सेवक आहे का? कारण तो देवाबरोबर राहिला. कैलेब से परमेश्वर आपको ये सिखाता है, जब आप परमेश्वर की ओर होते तो आप उसके सेवक कहलाते हैं। आणि जेव्हा तुम्ही देवाबरोबर असता तुम्ही देवाची सेवा करता तेव्हा तुम्ही देवाच्या म्हणाले. आप जब परमेश्वर की ओर होते हो, जेव्हा तुम्ही देवाकडे असता परमेश्वर की ओर से बोलते हो, आणि देवाकडून तुम्ही बोलता तो परमेश्वर आपको मेरा सेवक कहता है। तेव्हा देव तुम्हाला माझा सेवक म्हणून म्हणतो. और हा वेगळ्या प्रकारचा माणूस आहे. आप अलग हो, कैलेब अलग। आणि कालेब वेगळा होता. क्या अलग था? काय वेगळा होता? त्यांनी माझ्या आज्ञा पूर्णपणे पाळल्या आहेत. मेरी आज्ञाओं को पूरा पालन किया है। उसको इतनी आशीष, वो अमीर हुआ, उसको देश मिला बंटवारे में और उसे ज़्यादा ज़मीन मिली। ज़मीन परमेश्वर ने देने के बावजूद भी उसने जोशुआ से एक देश मांगा, वो भी पहाड़ का देश मांगा। आणि जमीन भेटल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी यहोशुआकडे एक पहाडाचा देश और मागितला. वहाँ पर उन दानों से ये कैलेब खुद लड़ा। आणि त्या तिथे जे दानव राहत होते त्यांच्याबरोबर कालेब स्वतःहून दूसरे लढला. लोग लड़ने के लिए नहीं आए थे। आणि दुसरी लोक लढण्यासाठी आले सभी, नव्हते. हम जाएंगे उसमें जोशुआ के उस अध्याय में, सभी लोग सब देश मिलकर लड़े और एक एक देश मिलने के बाद बंटवारा किया। आणि सगळे लोक त्या लोकांनी मिळून लढले आणि जसं देश भेटले त्या लोकांनी वाटणी केली. लेकिन उसने यहोशू को कहा, मुझे जो देश तूने दिया है मेरे लिए वो कम है। आणि यहोशुआला तो म्हणाला तो देश मला दिला तो माझ्यासाठी कमी आहे. मुझे वो पहाड़ का देश भी, जिसे हेब्रोन कहते हैं, वो मुझे चाहिए। आणि डोंगराचा देश जो हेब्रोन आहे तो सुद्धा मला वो पाहिजे. मुझे चाहिए तो मला और पाहिजे मैं उसे काबिज करूँगा। आणि मी त्याला काबीज करेन. तेरा परमिशन दे। फक्त तुझी परवानगी दे. और आपको मालूम है यहोशू ने उसको ब्लेसिंग दिया, आणि तुम्हाला माहिती आहे यहोशुआने त्याला आशीर्वाद दिला. आशीष दिया। वो आशीष से वो उनसे लड़ा और वो देश काबिज दिया। आणि त्या आशीर्वादामुळे तो त्यांच्याबरोबर लढला आणि तो देश त्यांनी काबीज केला. तो समझा, इसलिए वो एक साधारण नहीं था। आणि तो साधारण नव्हता. कैलेब एक आज्ञाकारी था, आणि कालेब एक आज्ञाकारी होता. परमेश्वर का भय मानने वाला था। देवाचा भय बाळगणारा इसलिए होता. परमेश्वर ने उसको आशीष दिया, उसकी पत्नी को आशीष दिया, उसके बच्चों को आशीष दिया, उसके दामाद को भी आशीष दिया। म्हणून देवाने त्याच्या पत्नी त्याला त्याच्या पत्नीला त्याच्या मुलांना आणि त्याचा जो जावई होता त्याला पण आशीर्वाद दिला. उसका फैमिली, उसका वंश आगे बना रहा आणि त्याचं वंश त्याचं कुटुंब पुढे बढ़ून परमेश्वर राहिलं. की सेवा करता रहा। आणि देवाची सेवा करत तो राहिलो. आज जितने चैन के अंदर बैठने वाले आणि जेवढे चांगले आतमध्ये बसणार वो आहे सभी लोगों को भी परमेश्वर यही आशीष देता है। आणि त्या सगळ्यांना पण देव हाच आशीर्वाद देतो. परमेश्वर आपको कैलेब के जैसा फेथफुल, आणि देव तुम्हाला कालेबासारखा विश्वसनीय अपने कुटुंब का भार उठाने वाला, आणि तुमच्या कुटुंबाचा भार उचलणाऱ्या अपने भाइयों को मदद करने वाला, क्योंकि कैलेब सिर्फ स्वार्थी नहीं था, अपने भाइयों को भी संभालता था। आणि आपल्या भावांना मदत करणार. कारण कालेब हा स्वार्थी नव्हता, तो आपल्या भावांना सुद्धा मदत अपने करायचा. भाइयों की देखभाल करने वाला था। आपल्या भावाची देखरेख करणारा अगर होता. आप पहला इतिहास जो फर्स्ट क्रॉनिकल हम लोग 2 अध्याय पढ़ा, उसके आगे अगर आप पढ़ोगे तो वहाँ लिखा है कैलेब के और वंशज, यानी और उसके रिश्तेदार। और कैलेब उनके साथ भी अच्छा रिश्ता रखा, अपने भाई के साथ, अपने भाई के फैमिली के साथ। मतलब कैलेब एक उनका लीडर बनकर रहा, लेकिन उसके पूरे जितने उसके वंश में आते हैं, उसके रिश्ते में आते हैं, उन सबको जोड़े रखा, पकड़े रखा। आणि कालेब त्याच्या पूर्ण त्याचं जे घराणं होतं त्याच्यामध्ये तो अधिकारी म्हणून राहिला आणि त्यांनी त्याच्या पूर्ण कुटुंबाला जोडून ठेवलं. हमने कल यहोशू के बारे में देखा, यहोशुआबद्दल काल आपण बघितलं. लेकिन उसकी पत्नी का नाम नहीं है। पण त्याच्या पत्नीचं नाव नाही यहाँ हम आहे. देखते कैलेब के दोनों पत्नियों का नाम, आणि ते आपण बघतो की कालेबाच्या दोन्ही पत्नींचं नाव वेगळे आहे. यहोशू के द्वारा कनान देश मिला, आणि यहोशुआच्या द्वारे कनान देश भेटला. लेकिन फिर भी उसके बच्चों का नाम सस्पेंस है। पण तरी सुद्धा त्याच्या मुलांचं नाव सस्पेन्स लेकिन आहे. हम यहाँ कैलेब के बच्चों का भी नाम देखते हैं और वो सेवा में भी है। आणि ते आपण कालेबाच्या मुलांचं नाव बघतो आणि ती लोक सेवेमध्ये सुद्धा आहेत. अभी कैलेब पहचान नहीं था, लोगों को कैलेब को नहीं मालूम है, आणि लोकांना कालेब कोण आहे माहीत नाही. जोशुआ को नहीं यहोशुआ कोण आहे मालूम है, माहीत आहे. सादोक को नहीं, सादर कोण आहे मलिसिलिक को नहीं, मल्कीसेदेक कोण आहे याद है, उसको हम जानते हैं। आणि त्याला आपण ओळखतो. सादोक को पहचानते हैं, सादोक भी याद है। आणि सादर सुद्धा याजक आहे. हारून को पहचानते हैं, हारूनला ओळखतो. कौन है? कोण आहे इतमार और एलियाजर कौन है? इतमार आणि एलियाजर कोण आहे हारून के बेटे हैं, वो भी अंत तक सेवा करते रहे, आणि याजक बनकर। हारूनची मुलं पण याजक म्हणून शेवटपर्यंत सेवा करत तो आहेत. हम ऐसे कुछ लोगों को पहचानते हैं, आपण काही काही लोकांना ओळखतो. लेकिन बाइबल हमें कुछ लोगों के बारे में बताती है जिनका लाइफ
परमेश्वर के सामने कितना अच्छा है। आणि बायबल आपल्याला काही लोकांबद्दल सांगते की ज्यांचं नातं देवाबरोबर किती चांगलं तो आहे. हमने जोशुआ के बारे में देखा, लेकिन आज हम कैलेब के बारे में देखें, उसकी पूरी फैमिली का नाम है, उसके दामाद का भी नाम है। आणि काल आपण यहोशुआबद्दल बघितलं, पण आज आपण कालेबबद्दल बघतो, त्याच्या पूर्ण कुटुंबाचं नाव आहे आणि त्याच्या जावयाचं नाव आहे. परमेश्वर ने उसको कितना आशीष दिया। देवाने त्याला किती आशीर्वाद दिला. उसने अपनी बेटी का विवाह तो कराया, लेकिन बेटी ने जो मांगा उसको दिया। आणि त्याने त्याच्या मुलीचा विवाह करवला आणि त्याच्या मुलीने जे काही त्याच्याकडे मागितलं, जे काही मागितलं. पढ़ रहे थे 15वें अध्याय में यहोशू के, यहोशू ही लिखा, लेकिन हम उसके पहले पढ़ेंगे यहोशू के कैलेब के बारे में। हाँ, वो सारी आज्ञाओं का पालन करता था, इसलिए आज जितने रिंग में बैठे उनके पुरुष अगर आज्ञा पालन नहीं करते तो उनकी आज्ञा का पालन होगा। आणि आज जे लग्नामध्ये पुरुष बसणार आहेत, जर ते लोक आणि देवाच्या आज्ञेचं पालन करत नसतील, पण आजपासून हे लोक करते. कौन कौन बैठने वाला है? कोण कोण बसणार आहे? तुलसी नाव कोणाचे पहिले? तुलसी बसवा, श्रीरामन बसवा, जमुना करियाराव, कौशिकराव, मेघा शिंदे, अधिकार शिंदे, ठीक है, 5 फैमिली है ना। आज विनोद भी बैठे हैं, गोविंद भी बैठे हैं, विनोद के लिए आज ये जरूरी है कि उसका पति भी फिर ऐसे कैलेब के जैसे हो जाएगा। हमें ब्लेसिंग है, ठीक। तो मतलब इसी बहाने से क्या हो जाएगा, जैसे आज तो यहाँ नहीं है, आपण दादा इथे नाही आहे. बालकृष्ण है, बाळकृष्ण भाऊ आहे, विनोद है, विनोद भाऊ आहे, नहीं, लेकिन मैं कैलेब के जैसा चरित्र आहे, पण ते कालेबासारखं चरित्र त्यांच्यामध्ये तो येईल. परमेश्वर के लिए खरा, जे देवासाठी खरं अपने कुटुंब के लिए खरा, आणि आपल्या कुटुंबासाठी पण खरं परमेश्वर करवाए। आणि देव करणे. अब हमें एक दिन देखेंगे, इसलिए आज तुम भी बैठो, आणि आता तुम्ही बसा. है ना। तू तो बैठने वाली है, तेरा तो नाम है, तुम भी बैठने वाली है, लेकिन तुम भी बैठो। कैलेब तो तुम्हारा है ना, 1 तारीख को तुम्हारा पति है, तुम्हारा पति चर्च में आता है, तुम्हारे पति के साथ बैठो, उनका पति चरित्र आलं पाहिजे. उसके अंदर, इसीलिए आज हम उनके लिए यही, और ब्लेसिंग हम दूसरे सेक्शन में ही देखते हैं, आपको मालूम है। आणि आशीर्वाद दुसऱ्या सेक्शनमध्ये बघतो. यहोशू ने क्या आशीष दिया, हम वो दूसरे सेक्शन में देखेंगे। आणि यहोशूने काय आशीर्वाद दिला तर आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये बघतो. हम अभी पहले कैलेब के और कैलेब की फैमिली के बारे में। पहिले आपण कालेबाबद्दल त्यांच्या कुटुंबाबद्दल बघू. ज्या प्रदेशात त्याला हेर म्हणून पाठवले होते, जिस देश में मैंने उसे भेद लेने के लिए भेजा था, त्या देशात मी त्याला परत आणीन मैं उसी देश में ले जाऊंगा। आणि त्याच्या जिस देश का उसने भेद लिया, और जैसे भेद लिया उसने किसी और मेरी और आगे लगाई ना, इसीलिए मैं उसी देश ले जाऊंगा। वैसे ही प्रियो, आज परमेश्वर भी आपसे कहता है, जैसे कैलेब को वापस उस देश में लेके गया, कनान देश लेके गया ना, आणि जसं कालेबाला पुन्हा कनान देशामध्ये घेऊन गेला कनान देश में उसको वो जमीन मिली, आणि कनान देशात त्याला ती जमीन भेटली बंटवारा होते समय तो मिली, लेकिन उसने अपने मुंह से भी यहोशू से मांगी। आणि वाटणी करताना पण भेटली आणि स्वतःहून त्यांनी यहोशूकडे सुद्धा मागितले. इसलिए आज परमेश्वर आपको भी ये कहते हैं, आप यहाँ हो ना, आणि आज जर तुम्हाला म्हणतो आज तुम्ही एक इथे यहाँ आहात ना, कनान देश भी जाओ। एक वेगळी तुम्ही कनान देशामध्ये आपको जाता. जो जमीन है ना पृथ्वी पे, आणि जी तुम्हाला पृथ्वीवरची जमीन आहे परमेश्वर ना, और भी देगा। आणि देव अजून सुद्धा अगर देईल. आप आज रिंग में बैठते समय मांगोगे, आणि जर तुम्ही रिंगणामध्ये बसताना तुम्ही मागाल मालूम है? आगे। आणि त्याच्या वंशजांना त्यामध्ये संपूर्ण वाटा देईल. हाँ, क्या लिखा, मैं उसके वंश को भी क्या करूँगा, उस देश का अधिकारी करूँगा, यानी आपका वंश बना रहेगा। कैलेब का वंश बना रहा, आणि कालेबाचा वंश बनून राहिला तर उसका वंश बनून राहील उस देश का अधिकारी हुआ। आणि त्या देशाचा तो अधिकारी झाला. अभी हम पढ़ेंगे यहोशू अध्याय 15 का, जो हम 13 से पढ़ रहे थे। यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाचा काही प्रदेश देण्याची देवाने यहोशूआस आज्ञा दिलेली होती. परमेश्वर ने बोला था कि इसे देश देना, आणि म्हणून त्याला किर्यत-अर्बा हे शहर देण्यात आले. हाँ, उसे किर्यत-अर्बा, जो हेब्रोन कहलाता है, वो देश देने को आया। वहाँ अर्बा अनाक नाम का पिता था, यानी उसका जो नाम था वो राक्षस का नाम था अर्बा, आणि त्या राक्षसाचं नाव होतं आर्बा. या शहराला अनाकाचा पिता जो आर्बा याचे नाव दिले होते. या शहराला हेब्रोन देखील म्हणत असत. अनाकाचे 3 पुत्र तल्मय, शेशय व अहिमान यांच्या वंशजांना कालेबाने घालवून दिले. कैलेब ने अनाक को और उसके तीनों बेटों को, उसने वो जो दानव थे, मैंने आपको बताया कि वो कैसे थे, गोलियत के जैसा। अभी आपको हाँ शब्द मिला, गोलियत को आप तो पहचानते हैं, आणि गोल्याला तुम्ही सगळेजण ऐसे ओळखता. ही टाइप का ये दानव। आणि तसेच काहीचे हे दानव होते. कैलेब में शूरवीर है, जैसा उसका नाम है वैसे ही वो शूरवीर है। आणि कालेबाच्या नावाचा जो अर्थ आहे शूरवीर, जसा त्याचा अर्थ आहे तसंच तो सुद्धा आहे. और उसने सचमुच परमेश्वर पर रखे हुए भरोसे के द्वारा
दानवों को भगाया। आणि त्याने देवावर ठेवलेल्या विश्वासामुळे दानवांना घालून दिलं. आपके पुरुष भी तुमचे पुरुष सुद्धा हीरो भी क्या हो जाएंगे, दानवों को भगाएंगे और आप भी दुष्ट आत्माओं को भगाओगे, ऐसा आपकी प्रार्थना में शामिल रहेगा। आणि ही लोक काय करतील तर त्या दानवांना पळवून लावतील आणि तुम्ही सुद्धा दुष्ट आत्म्यांना पळवून लावा. नंतर पूर्वी ज्याला किरियत सेफर म्हणत असा त्या गबेर शहरातील लोकांविरुद्ध तो लढला. कालेबाने जाहीर केले की जो कोणी कैलेब ने देखो क्या शर्त रखी, जो कोणी जाऊन किरियत सेफर हस्तगत करेल त्याला मी आपली कन्या अक्सा ही पत्नी म्हणून देईल. उसने कहा कि ये जो शहर सिर्फ यही बाकी रह गया है मुझे काबिज करना, अगर ये शहर कोई भी काबिज करेगा और जो ये जीतेगा उसके साथ मेरी बेटी का शादी लगा दूंगा. आणि जो कोणी हे शहर जिंकेल त्याचा विवाह मी माझ्या मुलीशी लावेल. क्यों? क्योंकि वो इतनी सुंदर थी, आणि ती एवढी सुंदर होती. अक्सा सुंदर थी. अक्सा सुंदर और होती. सिर्फ पानी के लिए देखो कौन आ गया है. आणि तिला प्राप्त करण्यासाठी बघा कोण पुढे आला. तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र म्हणजेच कालेबाचा पुतण्या अत्नीएल याने ते शहर जिंकून घेतलं. वो तो नहीं है, जो अपने दूसरी भाई का बेटा था उसने वो शहर जीत लिया और फिर आणि म्हणून अक्सा अत्नीएलाची पत्नी झाली. आगे आपल्या पित्याचे घर सोडताना बरोबर असलेल्या अत्नीएलास तिने आपल्या पित्याकडून लग्नाचे बक्षीस म्हणून शेत मागून घेण्याचा आग्रह केला. कालेबाशी यासंबंधी बोलण्यासाठी ती आपल्या गाढवावरून उतरली. तेव्हा कालेबाने तिला विचारले, तुला काय हवे आहे? तिने उत्तर दिले, तुम्ही मला दक्षिणेकडे जमीन दिली आहेच, आता मला पाण्याचे झरेही द्या. तेव्हा कालेबाने तिला वरचे व खालचे झरे दिले. ऑलरेडी शादी हो चुकी है, धूमधाम से शादी किया, शादी में उसको ज़मीन भी दिया. ज़मीन के साथ साथ अब ओटनियल ने कहा सोते भी मांग ले. पति लोग बोलते हैं ना अपनी पत्नी को, जा तुझे मायर तुझे बाबा को घे. लेकिन उसने ऐसा नहीं कहा, शादी करके दिया ना, ज़मीन दिया ना, फिर अभी क्या चाहिए? उसका दिल देने वाला था. आणि कालेबाचं हृदय अंतःकरणाने देणार होतं. अपनी बेटी के लिए कि वो तो पराई है उसको क्यों मैं संभालूं, ऐसा नहीं था. आणि आपल्या मुलीसाठी त्याचा अंतःकरण असं होतं की इतर पडकी आहे मी तिला कशाला देऊ. उसको सोतों की जरूरत थी आणि तिला झऱ्यांची गरज होती. और उसने एक नहीं 2 सोते दिए. आणि तिने एक नाही 2 झरे दिले. उसने ऊपर का सोता और नीचे का सोता दोनों उसे दिए. आणि वरचा आणि खालचा जरा दोन्ही झरे तिने त्याला दिले. त्याने तिला दिला. कैलेब का दिल काइंड हार्ट था और अपने कुटुंब के प्रति विश्वसनीय था. आणि कालेब हा आपल्या कुटुंबाबरोबर विश्वसनीय होता. इसलिए प्रिय परमेश्वर कैलेब की फैमिली को संभाला. क्यों? क्योंकि कैलेब परमेश्वर पर भरोसा रखता था. आणि देवाने कालेबाच्या कुटुंबाला सांभाळलं कारण का तो देवावरती विश्वास ठेवत होता. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करून इथपर्यंतच आपण थांबू. अभी दूसरे सेक्शन में बाद में जाएंगे. आणि नंतर आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊ. हम प्रार्थना करेंगे. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं. आए हुए तेरे सभी बच्चों को आशीषित करना. आज हमने कैलेब के बारे में देखा है प्रभु. कैलेब सचमुच जैसे उसका नाम है वैसे ही हो रहा. हम धन्यवाद देते आपके रक्त में सुरक्षित रखना प्रभु. ये हमारी प्रार्थना है. आज चैन में बैठने वाले और आज इस पवित्र भवन में बैठ आया हुआ हर एक छोटे से लेके बड़ा तक, लड़के से लेके पुरुष तक, हर एक कैलेब के जैसे शूरवीर, परमेश्वर पर भरोसा रखने वाले, विश्वसनीय और परमेश्वर के पीछे चलने वाले बनने के लिए मदद करना. और वो एक जोशुआ के लिए तो बहुत उपयोगी पड़ा क्योंकि जोशुआ के साथ साथ वो युद्ध में उतरा और मदद कर पाए. तो वैसे ही पवित्र पिता कलीसिया में लीड करने वाले को हमेशा ये सपोर्ट करने वाले, हमेशा हर कामों के लिए आगे रहने के लिए मदद करना पड़ेगा. इन सभी को आपके हाथ में देते हैं. इन्हें आशीषित करते और आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते. प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते. आमीन. सगळ्यांना सियॉन प्रेयर ट्रस्ट इस संस्था को आप अपनी प्रार्थनाओं के द्वारा और आर्थिक बातों के द्वारा भी मदद कर सकते हैं. इसका अकाउंट नंबर है 54762200048164. कैनरा बैंक वांगनी ब्रांच. IFC कोड है कैपिटल CNRB 00154.
476। धन्यवाद।